परंधाम परम ब्रह्म परेशं परमीश्वरम् विघ्न विघ्नकरं शान्तम् पुष्टं कान्तमनन्तकम् सुरासुरेन्द्रैः सिद्धेन्द्रैः स्तुतं स्तौमि परात्परम् सुरपद्मदिनेशं च गणेशं मङ्गलायनम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपेश गोपीश भवार्णवेस्मात् अनंत नारायण रक्ष रक्ष अनंत नारायण रक्ष रक्ष सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। योगेश्वर श्री कृष्ण महाराज की जय। प्रभु इंदूरच्या श्री गणेश मंडळाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, विश्वस्त, सेवक, कार्यकर्ते, आजचे विशेष मान्यवर अतिथी चाफेकर साहेब आणि आपण सर्वजण भगवान श्रीकृष्णांचे भक्त, भगिनी, बांधव आणि महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी, ज्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलो तो हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती सर्वार्थानं कृतार्थ आणि धन्य आहे। या धर्मानं, या संस्कृतीने जे जे पाहिलं, जे जे उच्चारलं, जे जे अनुभवलं, जे जे सांगितलं, ज्याचा म्हणून प्रचार केला, ते अवघं विश्वात्मक आहे, विश्व कल्याणाचं आहे। अयम निजहा परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम। हा माझा आणि तो दुसऱ्याचा असा विचार जनसामान्य करतात, पण ज्यांचं काळी सुपासारखं झालेलं आहे, ज्यांचं हृदय आकाशासारखं व्यापक झालेलं आहे, असे महानुभाव एकच सांगतात, वसुधैव कुटुंबकम। ही सगळी वसुंधरा, हे सगळं विश्व एका कुटुंबासारखं आहे, एका घरासारखं आहे। मग असं जर असेल तर मूलभूत सिद्धांत असा की हे सगळं विश्व म्हणजे एक घर, याचा अर्थ असा की या घराचा दिवाणखाना अमेरिका, त्या दिवाणखान्यामध्ये मांडलेल्या वस्तू म्हणजे कदाचित स्वित्झर्लंड, त्या घराची उद्यमशीलता म्हणजे कदाचित चीन आणि जपान, त्या घराचं दुकान म्हणजे कदाचित युरोप, पण त्या घराचं देवघर मात्र निसंशय भारत, शंकाच नाही। घराला जे घरपण प्राप्त होतं ते देवघरामुळे प्राप्त होत असतं। भारत विश्वरूपी घराचं देवघर आहे, मंदिर आहे। अवघ्या विश्वाला त्यांनी मांगल्य आणि पावित्र्य प्रदान केलेलं आहे
अशी भारताची भूमी पुण्याची आहे. हे देवघर ज्यांनी केलं त्याच्यामध्ये प्राधान्यानं आपले सगुणावतार येतात, त्यात आचार्य येतात, संत येतात, आणि ज्यांनी कालचक्रावर आपली मुद्रा चिरंतन उमटवून टाकली असे महान भक्त सुद्धा येतात. आपलं भाग्य असं आहे की या भारतभूमीनी, आपल्या भारतीय संस्कृतीनी, हिंदू धर्माला, जगाला इतकं भरभरून दिले हिंदू धर्माने की त्याला कोणत्याही पारड्यामध्ये तोलता येणार नाही, असं तुमचं आमचं भाग्य आहे. मानवी जीवन जर कृतार्थ करायचं असेल तर जन्माला यावं आणि 3 प्रस्थानत्रयींचा अभ्यास करावा. एक वैदिक प्रस्थानत्रयी, दुसरी पौराणिक प्रस्थानत्रयी आणि तिसरी संतांची प्रस्थानत्रयी. वैदिक प्रस्थानत्रयीमध्ये ब्रह्मसूत्र आहेत, दशोपनिषद आहेत, ईशावास्य उपनिषद, ऐतरेय उपनिषद, कठ उपनिषद, केन उपनिषद, छांदोग्य उपनिषद, तैत्तिरीय उपनिषद, प्रश्न उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, मांडुक्य उपनिषद आणि मुंडक उपनिषद. आता 11वं श्वेताश्वतर उपनिषद सर्वमान्य आहे, पण ही दशोपनिषद किंवा 11 उपनिषद. ब्रह्मसूत्र म्हणजे न्यायप्रस्थान, उपनिषद म्हणजे श्रुतिप्रस्थान आणि श्रीमद भगवद्गीता म्हणजे स्मार्त प्रस्थान. या तिन्हीला मिळून वैदिक प्रस्थानत्रयी असं म्हणतात. रामायण, महाभारत आणि भागवत याला आपण पौराणिक प्रस्थानत्रयी म्हणतो, ज्याच्यामध्ये भागवत आहे, आणि आपण याचा सप्ताह आजपासून करणार आहोत. रामायण, महाभारत आणि भागवत ही पौराणिक प्रस्थानत्रयी आहे, आणि संतांची प्रस्थानत्रयी प्रत्येक ठिकाणी पालटत जाते. उत्तर भारतामध्ये कबीर, सूरदास, तुलसीदास ही संतांची प्रस्थानत्रयी आहे. महाराष्ट्रामध्ये ती ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावार्थ दीपिका, संत श्रेष्ठ एकनाथ आणि त्यांनी भागवताच्या 11 स्कंदावर लिहिलेली टीका म्हणजे एकनाथी भागवत, तुकोबांचा गाथा आणि समर्थांचा दासबोध. ही महाराष्ट्रातली संतांची प्रस्थानत्रयी आहे. जन्माला यावं आणि एवढं वाचावं, कृतार्थ आणि धन्य व्हावं. माणसं एवढं सोडून बाकी सगळं वाचतात, खरंच सांगतो आपल्याला. मग मानवी जीवनामध्ये आत्मोन्नती कशी होणार? विशेषतः जे उच्च विद्या विभूषित तरुण आहेत ते अहमिहकेनं प्रश्न असा विचारतात की समजा आम्ही गीताही वाचली नाही आणि भागवतही श्रवण केलं नाही, काय बिघडणार आहे आमचं? चांगला लठ्ठ पगार आहे, गाडी आहे, बंगला आहे, भौतिक सुख सगळी आहे. समजा आम्ही यातलं काहीच केलं नाही, वाचलं नाही, ऐकलं नाही, गीताही नको, भागवत काहीच नको, काय बिघडणार आहे आमचं सांगा बरं? ते काय बिघडणार आहे हे गीतेनेही सांगितले, भागवतानेही सांगितले आणि आपल्या सगळ्या सुभाषितकारांनीही सांगितलेलं आहे. आपले पूर्वज आम्हाला असं सांगतात, आहार निद्रा भयमैथुनमच सामान्यमेतत् पशुभिर नराणाम. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टी जनावरांनाही आहेत आणि माणसालाही आहेत. त्या जनावरा एवढ्याच 4 गोष्टी माणसाने जर केल्या तर जनावर आणि मनुष्य याच्यामध्ये भेद काय उरला? तरुणांना सांगायला पाहिजे की तुमचा जन्म हा केवळ आहार, निद्रा, भय, मैथुन याच्यासाठी नाही, ते तर पशुही करतात, पक्षीही करतात. भूक लागल्यावर जेव असं सांगावं लागत नाही कुणाला, मनुष्य आपोआप जेवतो. पण गीतेचा अभ्यास कर, भागवत श्रवण कर असं आग्रहाने सांगावं लागतं. हा भेद आहे. म्हणून आमचे पूर्वज म्हणतात आहार, निद्रा, भय, मैथुन एवढ्यापुरता मनुष्याचा जन्म नाही. मग त्याच्या पुढे काय? धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हीनाः पशुभिः समाना. धर्म आहे म्हणून माणसाला माणूसपण आहे. धर्माचा गाभा नीतीचा आहे, सदाचाराचा आहे, आणि म्हणून माणसाला जे माणूसपण आहे ते त्या नीती सदाचारामुळे, धर्मामुळे. आपल्याकडे धर्माची उत्कट व्याख्या वैशेषिक दर्शनामध्ये आलेली आहे. वैशेषिक दर्शन तुम्हाला सांगतं, यतो अभ्युदय निःश्रेयस सिद्धी स धर्म. ज्यामुळे माणसाला भौतिक समृद्धताही मिळते आणि ज्याच्यामुळे परमार्थाचाही लाभ होतो असा समन्वय ज्यामध्ये आहे त्याला धर्म असं म्हणतात. मानवी जीवनाची दोन्ही अंग, इहलोक आणि परलोक, लौकिक आणि अलौकिक, इति आणि नेती,
हे सगळं कृतार्थ आणि धन्य करणारं, श्रेयस प्रेयस दोन्हीला न्याय देणारा कोण जर असेल तर तो हिंदू धर्म आहे. हा धर्म आहे म्हणून माणसाला माणूस पण आहे. नाहीतर मला सांगा, जनावर आणि मनुष्य याच्यामध्ये काय भेद राहिला? आणि म्हणून गीता भागवताचं श्रवण करावं. आता अनेकांना असं वाटतं की पुराण म्हणजे पुराणातली वांगी कशाला सांगता, असं म्हणणारे तरुण आपल्या समाजामध्ये काही कमी नाही आहेत. पुराणातली वांगी पुराणातच ठेवा ना, कशाला आधुनिक कालखंडामध्ये सांगता? आम्ही विज्ञानात केवढी प्रगती केलेली आहे असं ते म्हणतात. कारण पुराण या शब्दाचा अर्थच आपल्याला माहिती नसतो. पुराण या शब्दाचा अर्थच मोठा विलक्षण आहे. त्याच्यामध्ये दोन पद आहेत, पुर आणि अन. पुर अधिक अन म्हणजे पुराण. पुर याचा अर्थ झाला खंड, म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर कॉन्टिनेंट, बरं का. पुर म्हणजे खंड, आणि अन म्हणजे त्याच्यामध्ये संस्कृतीची जी अष्टांग असतात, धर्मकारण, राष्ट्रकारण, समाजकारण, अर्थकारण, वाङ्मय, विज्ञान, कला, क्रीडा आणि शिक्षण, याच्यामध्ये जे जे चालतं प्रत्येक खंडामध्ये, ते ज्याच्यामध्ये नोंदवलेलं असतं त्याला पुराण असं म्हणतात. म्हणजे पुराणाची व्याप्ती किती प्रचंड आहे आणि पुराण कशी नित्य नूतन आहेत हे आपल्या अगदी सहज लक्षामध्ये येईल. म्हणून प्रस्थानत्रयींचा अभ्यास करावा. आणि आपलं भाग्य असं आहे की सगुण अवतार आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचं फार मोठं व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि त्याच्यामधले दोन अवतार तर असे आहेत, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण. हे दोन अलौकिक अवतार आहेत. त्या भगवान श्रीकृष्णांचं, त्या पूर्णावताराचं पूर्ण चरित्र भागवताच्या दशम स्कंधामध्ये आलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांचं राजकारण, भगवान श्रीकृष्णांचा राष्ट्रधर्म, भगवान श्रीकृष्णांचा प्रपंच, भगवान श्रीकृष्णांची मैत्री, भगवान श्रीकृष्णांचं द्रष्टेपण, भगवान श्रीकृष्णांचं तत्वज्ञान, भगवान श्रीकृष्णांची चतुराई, भगवान श्रीकृष्णांचं शौर्य आणि पराक्रम, भगवान श्रीकृष्णांचं संगीतावरचं प्रेम, भगवान श्रीकृष्णांनी केलेली माता पित्याची सेवा, हे सगळं एकच समयावच्छेदे करून भागवतामध्ये प्रगट झालेलं आहे. म्हणून भागवत ही भगवान श्रीकृष्णांची वाङ्मयीन मूर्ती आहे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं किंवा भगवान श्रीकृष्णांचं दर्शन क्वचितच कुणाला होईल. तुलसीदासांसारखे एखादेच, चैतन्य महाप्रभूंसारखे एखादेच. मग भगवंतांचं दर्शन आपण कुठे घ्यायचं? ते दर्शन घ्यायचं भागवतामध्ये. कारण भागवत ही भगवान श्रीकृष्णांची वाङ्मयीन मूर्ती आहे. आणि म्हणून आजपासून 7 दिवस आपण भागवताचा अभ्यास करणार आहोत. आपल्याकडे 18 प्रधान पुराण आहेत आणि 18 उपपुराण आहेत आणि 25वे पुन्हा देवी भागवत वेगळंच आहे. आता 18 पुराणं लक्षात कशी ठेवायची ती तुम्हाला सांगतो आणि शेवटच्या दिवशी विचारतो. म्हणजे किती सावधपणे मंडळी ऐकतात ते माझ्याही लक्षात येईल. तो खरा श्रोता की जो ऐकतो आणि साठवतो, लक्षात ठेवतो. आपल्याकडे 18 पुराणं लक्षात राहावीत म्हणून एक साधा श्लोक केलाय, सूत्र रूपाने आपल्याकडे फार छान सांगतात. तो श्लोक असा आहे, त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, म द्वयम, भ द्वयम, ब्र त्रयम, व चतुष्टयम, अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. एका श्लोकामध्ये 18 पुराणं सांगून टाकली तुम्हा आम्हाला. बस एवढं लक्षात ठेवलं की 18 पुराणं लक्षात येतात. काय काय सांगितली बघा. म द्वयम, म आद्याक्षरांनी प्रारंभ होणारी 2 पुराण आहेत. एक मत्स्य पुराण आणि दुसरं मार्कंडेय पुराण. भ द्वयम म्हणजे भविष्य पुराण आणि भागवत पुराण. भागवत पुराण जे आपण सांगतो आजपासून प्रारंभ करणार ते भ मध्ये. मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण. आता ब्रनी सुरू होणारी 3 आहेत. ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण. 7 पुराणं झाली. व चतुष्टयम म्हटलेलं आहे. वराह पुराण आहे, वायू पुराण आहे, वामन पुराण आहे आणि विष्णू पुराण आहे. तेव्हा वनी सुरू होणारी 4 झाली. 11 पुराणं झाली. आता उरलेली 7 म्हणजे अनापलिंग कुस्कानी. प्रत्येकाचं आद्याक्षर दिलं. अ म्हणजे अग्निपुराण, ना म्हणजे नारद पुराण,
प म्हणजे पद्मपुराण, ली म्हणजे लिंग पुराण, ग म्हणजे गरुड पुराण, कु म्हणजे कूर्म पुराण आणि स्क म्हणजे स्कंद पुराण. अशी अष्टादश पुराणांनी प्रचक्षते. एका श्लोकामध्ये सगळी आपल्याला 18ही पुराण लक्षात राहतील अशी सुविधा आमच्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेली आहे. चिंता करू नका म्हणाले. एक श्लोक पाठ करा म्हणजे 18 पुराण लक्षात येतील. मग सगळी लक्षात ठेवायला सोपी जावीत म्हणून 18 उपपुराणही सांगून टाकतो आपल्याला. चालेल ना? उद्या किंवा परवा सांगू म्हणजे फार घोटाळा होणार नाही. तर 18 दुनी 36 पुराण, आणखीन देवी पुराण त्याच्या पलीकडचं आहे. जसं संध्येच्या 24 नावांत विठ्ठल 25वा वेगळा आहे, तसं देवी भागवत एक 37वा वेगळंच आहे. पण आपण भागवताचा अभ्यास मनापासून करणार आहोत. भागवत म्हणजे प्रारंभी उल्लेख झाला तसा आपल्या भारतवर्षाचा इतिहास आहे. या राष्ट्रामध्ये कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये काय घडलं, त्रेतायुगामध्ये काय घडलं, द्वापर युगामध्ये काय घडलं आणि कलियुगामध्ये काय घडतंय, या सगळ्याचा आलेख हा भागवतामध्ये मांडला गेलेला आहे. भागवताचं तत्वज्ञान अलौकिक आहे. अर्जुनासाठी जशी श्रीमद भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी सांगितली, तशी 11व्या भागामध्ये भागवताच्या 11 स्कंदामध्ये उद्धवाला त्यांनी जो उपदेश केलाय तो उद्धव गीता म्हणून सर्वश्रुत आहे. आणि म्हणून भागवताची थोरवी अलौकिक आहे. भागवतामध्ये अनंत विद्या, अनंत कला, कर्म, भक्ती, ज्ञान, ध्यान, योग सगळे मार्ग विशद करून सांगितलेले आहेत. भागवतामध्ये विज्ञान इतकं परिपूर्ण आहे. सृष्टीची निर्मिती कशी झाली याचा अतिशय सुंदर आलेख भागवतांनी मांडलाय आणि तो आपण सांगणार आहोत. भागवतामध्ये जी कालगणना आली आहे ती इतकी परिपूर्ण आहे. मी माझ्या धाकट्या मुलाला म्हटलं की तू जरा भागवत वाच एकदा. तर त्यांनी नाराजीनंच थोडं ते वाचायला घेतलं आणि मग त्यांनी, मी म्हटलं विशेषतः कालगणना वाच त्याच्यामधली. तो विज्ञानाचा अभ्यासक आहे आणि अभियंता आहे आणि परदेशामध्ये जाऊन तिथे त्यांनी वाचस्पती पदवी मिळवलेली आहे आणि त्याच्याही पुढचा अभ्यास त्यांनी केला आहे. त्याच्यामुळे तो आजच्या परिभाषेमध्ये म्हणजे पोस्ट डॉक्टरल रिसर्च केलेला उच्च विद्या विभूषित आहे. त्यांनी ज्या वेळेला कालगणना वाचली भागवतामधली त्यावेळेला तो इतका थक्क झाला. तो म्हणाला क्वांटम फिजिक्स आज जे अतिशय प्रचलित आहे सर्व शास्त्रज्ञांच्या मध्ये, त्यांच्या माध्यमातून होणारी कालगणना आणि भागवतामध्ये दिलेली कालगणना याच्यामध्ये किती भेद आहे. त्यांनी मला सांगितलं 0.000000000000 न संपणारे इतके 6 म्हणजे भेद नाहीच. भागवतात सांगितलेली कालगणना आणि क्वांटम फिजिक्सचे शास्त्रज्ञ सांगतात ती कालगणना जवळजवळ एक आहे. नगण्य भेद आहे फक्त. म्हणजे भागवताचं तत्वचिंतन, भागवतामधलं तत्वज्ञान, भागवतातली भक्ती, भागवतातलं ज्ञान सर्वार्थानं अपूर्व आहे. पराक्रमी कृष्ण भागवतानीच तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे. उद्धवाला सांगितलेलं तत्वज्ञान उद्धव गीतेच्या रूपानं भगवान श्रीकृष्णांची वाङ्मयीन मूर्तीहून तुमच्या आमच्या पुढे आलेला आहे. भागवताचा प्रारंभच भगवान श्रीकृष्णांना वंदन करून झालेला आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. अतिशय सुंदर श्लोक आहे. एका एवढ्या श्लोकावर 7 दिवस भाष्य करता येईल इतकं त्याच्यामध्ये तत्वज्ञान ठासून भरले. पण अगदी थोडक्यात अर्थ सांगतो आपल्याला. सच्चिदानंद रूपाय, कृष्णाचं रूप कसं आहे तर सत, चित आणि आनंद आहे. त्रिविध स्वरूपाचं आहे. सत म्हणजे शाश्वत आहे, ते कधीही नाश न पावणार, अविनाशी आहे. आपण जन्माला येतो केव्हा तरी मृत्यू पावतो. या सृष्टीमधली प्रत्येक गोष्टच आदी आणि अंत असलेली आहे. पण सच्चिदानंद स्वरूप त्यातलं सत्स्वरूप परमेश्वराचं अविनाशी आहे. कारण तो अनादी आहे, त्याला प्रारंभ नाही, म्हणून तो अनंत आहे. अर्थात त्याला अंत नाही, शेवटही नाही आहे. आणि ते सत्य या ब्रह्मांडाच्या रूपानं प्रगट झालेलं आहे, विश्वाच्या रूपानं, आणि पुन्हा त्या सतामध्ये जाऊन म्हणजे परमात्म्यामध्ये जाऊन मिसळणार आहे. चित याचा अर्थ आत्मज्ञान स्वरूप आहे. आत्मज्ञान स्वरूप कोण असतं
ज्याला प्रत्यक्ष ब्रह्मविद्या प्राप्त झाली आणि परमात्म्याचं दर्शन झालं, परमात्मा स्वयंस्वतः आत्मज्ञान रूप आहे. म्हणून माऊलींनी त्याला ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या म्हटलेलं आहे. आपल्याला कोणीतरी परिचय करून द्यावा लागतो. हे अभ्यंकर बरं का, पुण्याहून आलेत, यांची पदवी अशी अशी आहे, हे 7 दिवस भागवत सांगणार आहेत. परमात्म्याचा परिचय करून द्यावा लागत नाही, तो स्वसंवेद्यच असतो. आत्मज्ञान रूप आहे आणि आनंद रूप आहे. म्हणजे त्याचा आनंद मानवी जीवनासारखा एखाद्या वस्तूवर अवलंबून नाही आहे. नवीन शालू विकत घेतला, नवीन पैठणी विकत घेतली, नवीन एखादा टीव्हीचा संच विकत घेतला म्हणून जो आनंद होतो, तशा स्वरूपाचा परमात्म्याचा आनंद आहे. त्याच्या अनंतपट निरपेक्ष आनंद आहे. पुढे आपण तो आनंद उलगडून दाखवणार आहोत. म्हणून हा भगवंत सच्चित आनंद रूप आहे. विश्वोत्पत्त्यादी हेतवे, सगळ्या विश्वाच्या निर्मितीचं कारण कोण आहे तर भगवान श्रीकृष्णच आहे. तो परमात्मा, ते परब्रह्मच आहे. त्याच्यातूनच अनंत ब्रह्मांड निर्माण होतात आणि पुन्हा त्याच्यामध्येच लय पावतात. पुढे तापत्रय विनाशाय, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक त्रिविध तापांचा नाश करणारा तो कोण आहे? तो श्रीकृष्ण. त्याला आम्ही अत्यंत भक्तिभावानं नमस्कार करतो. अशा आशयाचा पराकोटीचा मन प्रसन्न करून टाकणारा, मनाला आनंद देणारा श्लोक भागवताच्या प्रारंभी चाललेला आहे. भागवताचा किंवा अन्य सगळ्या पुराणांचा प्रारंभ भारतामध्ये नैमिषारण्यामध्ये झालाय. नैमिषारण्य म्हणजे भारताचं आद्य विद्यापीठ. तिथे सगळं ज्ञान विज्ञान जन्माला आलं, सांगितलं गेलं, त्याचं विवेचन केलं गेलं आणि तिथे असंख्य विद्यार्थी आणि अध्यापक निर्माण झाले. हे नैमिषारण्य म्हणजे आत्ताचा लखनौचा भाग, सीतापूर जिल्हा, हा सगळा मिळून आणि अरण्य जिथे थोडं फार उरलेलं, हे सगळं मिळून जो प्रचंड भूभाग पसरलाय त्याला पूर्वी नैमिषारण्य म्हणत असत. प्राधान्यानं त्याचा गाभा म्हणजे सीतापूर जिल्ह्याचा गाभा आहे. पण तेवढ्यापुरतं नैमिषारण्य मर्यादित नव्हतं, ते सर्वत्र पसरलेलं होतं. त्या नैमिषारण्यामध्ये अनेक कथा चालत असत, ज्ञान विज्ञानाच्या अनेक चर्चा होत असत, षडदर्शनांचे उहापोह चालत असे. त्या ठिकाणी अतिशय समर्थ असे अध्यापक, आत्मज्ञानी आचार्य अनेकांना कथा सांगून धन्य करत असत. या नैमिषारण्यामध्ये एकदा काही ऋषी महर्षी मुद्दाम गेले. त्यांचे नेते होते शौनक. हे शौनक गेले आणि तिथे असलेल्या सूताबरोबर त्यांनी संवाद केला. या सूताला हे शौनक आणि सगळे ऋषी म्हणतायत की कलियुगाचं महिमान काय सांगावं. कलियुगामध्ये मनुष्य नीती सदाचार हरवून बसलेला आहे. जगाची अवस्था अशी झालेली आहे की मंचकी बैसे राणी, मंचकी बैसे राणी, माता वाहत असे पाणी, अशी अवस्था झालेली आहे. पती पत्नीला म्हणतो तुझे पाय दुखतील, जाऊ नकोस, पाणी भरू नकोस. आणि वृद्ध आईला म्हणतो आई लवकर जा पाणी भर, माझ्या बायकोचे पाय दुखतात. अशी विपरीत अवस्था प्राप्त झालेली आहे. माणसं सदाचार पाळत नाहीत. महापापांची माणसांना भीती वाटत नाही. चोरी चालू आहे, हिंसा चालू आहे. माणसं मद्यपानाला, धूम्रपानाला सहज बळी पडतायत. मांसाहार करण्यामध्ये त्यांना काही वाटेन असं झालेलं आहे. धर्मशास्त्रांनी जी महापाप म्हणून सांगितलेली आहेत, ती महापाप करताना माणसाला कोणताही संकोच वाटेन असा झालेला आहे. हे सगळं कलियुगाचं अधःपतन पाहिलं की आमचं काळीज करपून जातं. म्हणून सुता त्यातल्या त्यात सुरक्षित जागा भारतात कोणती आहे? आता नैमिषारण्य आहे. कारण इथून विद्वज्जन बाहेर पडतील, भारतामध्ये जगामध्ये जातील आणि भारताच्या भूमीची महत्ता, गरिमा, महिमा, हिंदू धर्माची थोरवी जगाला सांगतील. म्हणून आम्ही तुला शरण आलेलो आहोत. तुझं भाग्य असं आहे सूता की प्रत्यक्ष महर्षी व्यासांच्याकडून तुला सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. महर्षी व्यासांच्याकडे तू अध्ययन केलेलं आहेस. तू अत्यंत ज्ञाता आहेस, हुशार आहेस, शहाणा आहेस. तेव्हा आता आम्हाला एकच सांग की कलियुगामध्ये मानवी आचरणाचा सर्वश्रेष्ठ मार्ग कोणता असावा. हे सगळं सूतानी ऐकलं. हा सूत
रोमहर्षण नावाचे अतिशय विद्वान होते, त्यांचा पुत्र. त्याचं भाग्य असं की महर्षी व्यासांकडून त्याला सगळं ज्ञान प्राप्त झालं आणि म्हणून त्यांनी ते ज्ञान जगाला भरभरून वाटलं. तो म्हणाला, शौनकादी महर्षीनं चिंता करू नका, कलियुग जरी प्राप्त झालेलं असलं तरी महर्षी व्यासांनी तुमच्या आमच्यासाठी एक उत्तम सोय करून ठेवली. या कलियुगामध्ये सगळी माणसं कालरूपी सर्पाचे भक्ष झालेले आहेत, पण त्यावर सुद्धा मात करण्यासाठी शुकदेवानी म्हणजे महर्षी व्यासांच्या पुत्रांनी शुकाचार्यांनी अलौकिक असं तत्वज्ञान जगापुढे मांडलेलं आहे आणि ते भागवताच्या रूपाने मांडलेलं आहे. तुम्ही आम्ही सगळेजण कृतार्थ झालेलो आहोत. हे सगळं तत्वज्ञान महर्षी व्यासांकडून शुकानी ऐकलं, नारदानी ब्रह्मदेवांकडून ऐकलं, त्याचा प्रचार सनकादिकांनी केला आणि सूतानी शुकांकडून ते प्रत्यक्ष ऐकलेलं असल्यामुळे, शुकाचार्यांच्याकडून ऐकलेलं असल्यामुळे गंमत अशी आहे की सुताला ते सांगण्याचा मोठा अधिकार प्राप्त झालेला आहे. सुत पराकोटीचा भाग्यवंत आहे. या भागवताचं महात्म्य सांगतानाच पहिल्या 6 अध्यायामध्ये एक अतिशय सुंदर कथा आलेली आहे. महर्षी नारद नित्य देवर्षी असल्यामुळे नारायण नारायण जप करत त्रिखंडामध्ये नित्य हिंडत होते आणि प्रवास करत करत ते भारतवर्षामध्ये असताना यमुना नदीच्या तटावर त्यांनी पाहिलं तर तिथे एक तरुणी अतिशय लावण्यवती ओक्साबोक्षी रडत होती आणि तिच्यासमोर 2 वृद्ध पडलेले होते. जणू काही आता शेवटचा श्वास घेत आहेत अशी त्या दोघांची अवस्था झालेली होती. तर नारदांना कुतूहल वाटलं आणि ते पुढे गेले आणि त्यांनी विचारलं की बाळे तू कोण आहेस, तुला कोणतं दुःख झाले, तू का बरं रडतेस तेवढं मला सांग. हे 2 वृद्ध तुझ्या पुढे असे पडलेले कोण आहेत. त्यावेळी तिनं उत्तर दिलं ते मोठं विलक्षण आहे. ती म्हणाली, माझं नाव भक्ती, माझ्या पुढे हे 2 जे वृद्ध पडलेत ते माझे पुत्र आहेत. आई तरुण आहे आणि पुत्र दोघं वृद्ध झालेत. त्यातले एक आहे वैराग्य आणि दुसरं आहे ज्ञान, कारण ज्ञानाकोणीकडे वळतच नाही. आज सगळे विज्ञानाच्या मागे धावत आहेत, तेव्हा ज्ञान वृद्ध होऊन गेले, कारण ज्ञानाची कासच कोणी धरत नाही. आणि दुसरं वैराग्य कोणाला नको आहे, सगळे चंगळवादाच्या मागे धावत आहेत. आणि त्याच्यामुळे ज्ञान आणि वैराग्य हे माझे अतिशय तेजस्वी पुत्र असे वृद्ध झालेले आहेत. आणि ती काय सांगते, उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता. मी द्रविड देशामध्ये उत्पन्न झाले. म्हणजे आजचा केरळचा दक्षिणेकडचा भाग आणि तामिळनाडूचा काही भाग मिळून पूर्वी द्रविड देश म्हटला जात असे. या द्रविड देशामध्ये मी उत्पन्न झाले आणि मी वैभवाला कुठे चढले, कर्नाटकामध्ये. पुढे असं झालं की मी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आले. आता मी महाराष्ट्रातूनच आलोय. महाराष्ट्रातून संतांची परंपरा काही कमी नाही, पण तिनं महाराष्ट्राचंही कौतुक सांगितले बरं का, ते मला सांगायलाच पाहिजे. ती म्हणाली, उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता महाराष्ट्रे क्वचित क्वचित. बरं, महाराष्ट्रात भक्ती म्हणते मी कुठे कुठे आहे, कारण महाराष्ट्रामध्ये बुद्धिवादी खूप ना. मग बुद्धिवाद्यांचा प्रारंभच इथून होतो, देवाला रिटायर्ड करा. देवाला तुम्ही कोण रिटायर्ड करणार. तुमच्यासारखे अनंत येतात, काळाच्या ओघात नाश पावतायत. ईश तत्व जिथे आहे तसंच राहतं, त्यात काही बदल होत नाही. पण बुद्धिवादी मग लगेच काय, ईश्वर खरा कशावरून, कार्यकारण भाव मान्य करतात. ज्या अर्थी एवढी ब्रह्मांड दिसतात त्या अर्थी मागे कारण असलं पाहिजे. ती काय आपोआप नाही निर्माण झाली, त्याला निर्माण करणारा कुणीतरी असेल, त्याला आम्ही परमेश्वर म्हणतो. तुम्ही ऊर्जा म्हणा, चेतन म्हणा, काही म्हणा ना, पण काहीतरी म्हणा की. आपोआप तर काय ब्रह्मांड निर्माण झाले नाही. कुठलंही कार्य आपोआप दिसत नाही, त्याच्या मागे कारण असतं. म्हणून ती म्हणते की बुद्धिवादी जास्ती ना महाराष्ट्रामध्ये, म्हणून महाराष्ट्रे क्वचित क्वचित. पुढे तर तिनं सांगितले, तेही सांगायला पाहिजे. ती म्हणाली, मी गुजरातमध्ये गेले आणि मला जीर्ण दशा प्राप्त झाली. कारण कोणी श्रद्धावंत पुढेच ना, म्हणून मला वाटतं आता गुजरात भरपाई करते त्याचं, की श्रद्धेनं दिलं पाहिजे.
भक्ती, आस्तिक्य भाव, परंपरा चांगली वाढवली पाहिजे, हा भाव कदाचित मनामध्ये, आणि चांगलंच काम चाललेलं आहे, खरोखर आनंद आहे त्याच्यामध्ये सुद्धा. तर नारदांनी हे सगळं ऐकलं. ती म्हणते लोक इतके लुटारू वृत्तीचे झालेले आहेत, राक्षसी वृत्तीचे झालेत, दुष्कर्मांमध्ये रमून गेलेले आहेत, सत्पुरुष दुःखी आहेत, आणि जे दुष्ट आहेत ते मात्र चैनीत राहतात, असा जगाचं दृश्य दिसायला लागलेलं आहे. नारदा, देवर्षी नारदा, मी काय करावं सांग. मग नारद म्हणाले, बाळे, अशा विषम परिस्थितीमध्ये ज्याची बुद्धी समतल राहते, समत्व धारण करून राहते, त्याच व्यक्तीला पंडित म्हणतात. गीतेनं हेच सांगितलेलं आहे ना, की समत्वम योग उच्यते. सुखाबरोबर दुःख येतं, न्यायाबरोबर अन्याय येतं, सताबरोबर असत येतं, अनुकूल बरोबर प्रतिकूल येतं, चांगल्याबरोबर वाईट येतं. आपण ते टाळूच शकत नाही, पण त्यातलं जे चांगलं आहे तेवढं आपल्याला हवं असतं आणि वाईट नको असतं, असं कोणाच्याही वाट्याला कधी येणं शक्य नाही. किंबहुना राम आणि कृष्ण या दोन अलौकिक अवतारांना जेवढं प्रतिकूल वाट्याला आलं तेवढं कोणाच्याही वाट्याला आलेलं नसेल. 14 वर्षांचा वनवास आणि सगळ्या यादवांचा डोळ्यापुढे विनाश राम आणि कृष्णांच्या वाट्याला आलेलं आहे. यापेक्षा प्रतिकूल काय असू शकतं? पण त्यांनी ते शांतपणे, धीरोदात्तपणे स्वीकारलं. नारद म्हणतायत त्यांनाच पंडित म्हणतात. समत्वम योग उच्यते, कारण ते पंडा बुद्धी धारण करतात. पंडा बुद्धी म्हणजे शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा जे विवेक करतात, अशी बुद्धी जे धारण करतात ते पंडा बुद्धीचे असतात, म्हणून त्यांना पंडित म्हणतात. आता इथे ज्यांचं कोणाचं जर पंडित आडनाव असेल तर अर्थ नक्की कळला असेल, बरंही वाटलं असेल. पंडा बुद्धी धारण करणारे ते पंडित, असा त्याचा अर्थ. देवर्षी नारद म्हणाले, भक्ती तू चिंता करू नकोस. मी नारायणाच्या साक्षीनं प्रतिज्ञा करतो आणि तुला सांगतो की मी पुन्हा या ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य प्राप्त करून देईन. आज तुझी जी उपेक्षा होतीये ती उपेक्षा मी होऊ देणार नाही. भक्ती तू चिंता करू नकोस, प्रतिज्ञा केली नारदाने. आणि नारद म्हणाले, तुला घराघरामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी स्थापन केल्याशिवाय राहणार नाही. काय प्रतिज्ञा आहे नारदांची? भक्ती मी तुला प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थापन करीन. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशीळ. प्रत्येकाला भक्ती आवडतेच, जन्मतःच एक चांगला भाव भक्ती त्याच्या अंतःकरणात असतोच प्रत्येक मानवाच्या. आणि समजा नसेल तर त्याचं उत्तर संत आमचे देतातच. ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, माझी भक्ती विण जळोते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्याच्या अंतःकरणाला भक्तीचा स्पर्श नाही तो मनुष्य आणि या पृथ्वीवरचा दगड दोघं सारखेच. माऊली सौम्यपणे सांगते, समर्थ जरा कठोर बोलतात. समर्थ म्हणाले, ज्याच्या अंतःकरणात भक्ती नाही असा मनुष्य कसा, ऐसा प्राणी म्हैस मंगळू. बरं का, समर्थ जरा खणखणीत सांगतात ना, तेव्हा पुच्छ विषाणविहीन पशु आहे असं समर्थांनी सांगितलं. नारद म्हणाले, भक्ती प्रत्येकाच्या घरामध्ये मी तुझी स्थापना करेन. इतकंच काय, प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी तुला स्थापन करेन. त्यावेळेला तिला काळजी वाटली. ती म्हणती, कलियुगामध्ये माझ्या दोन्ही पुत्रांची इतकी उपेक्षा झालेली, एक ज्ञान आणि दुसरं वैराग्य. माणसं कोणी वीतरागी होतच नाही. मी अनेक उपाय करून बघितले, मी या युगामध्ये अनेक उपाय केले, पण त्यांना तारुण्य काही प्राप्त होत नाहीये. द्रव्ययाग केले, तपोयाग केले, योग यज्ञ केले, स्वाध्याय रूप ज्ञान सगळं करून पाहिलं, पण यांना पुन्हा चिरतारुण्य काही प्राप्त होत नाहीये. तेव्हा नारद, आम्ही आता काय करावं तेवढं मला सांगा. नारद म्हणाले, तू जेवढं जेवढं केलंस, वेद असोत, वेदांत असोत, प्रस्थानत्रयी असोत, नाना प्रकारचे यज्ञ असोत, आपण केलेला स्वाध्याय असो, कर्म, भक्ती, ज्ञान, ध्यान, योग सगळे असोत, या सगळ्याचा समन्वय एका ग्रंथामध्ये आहे. आणि तो ग्रंथ म्हणजे भागवत. आणि म्हणून या भागवताचं गान केल्यानंतर भक्ती तू चिंताच करू नकोस, असा चमत्कार घडून जाईल की यांना तर चिरतारुण्य प्राप्त होईलच, पण भक्तीचं महात्म्य कलियुगामध्ये एवढं वाढेल
की कलौ म्हणजे कलियुगामध्ये काय करायचं, भक्तियोगाच्या माध्यमातून जा असं सगळे संत सांगतील. इतकं सामर्थ्य या भागवतामध्ये आहे. ज्या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत, आता आजपासून प्रारंभ केला, 1-1-11 प्रारंभी उल्लेख झाला. आणि योगी चांगला आलाय, कारण 1 या संख्येला विशेष महत्व आहे. कारण परमात्मा एकमेवच आहे, परब्रह्म एकमेवच आहे, ते अंतिम सत्य एकमेवच आहे. तेव्हा 1 या संख्येला आपल्याकडे विशेष महत्व आहे. आणि सप्ताहभर भागवत का करायचं ते 7व्या दिवशी सांगेल. 7 दिवस का, 6 का नाही, 8 का नाही, ते शेवटच्या दिवशी सांगेल. पण परमात्मा परब्रह्म एक, आणि आज योग सुद्धा आलाय 1-1-11. तेव्हा भागवताच्या अध्ययनाला आजपासून प्रारंभ करतात. हे तुमचं आमचं खरोखर भाग्य आहे. खरं तर आपलं नूतन वर्ष चैत्र पाडव्याला सुरू होतं बरं का, आत्ता नाही. पण जगामध्ये एक पंचांग वेगळं मानलं जातं ना, तेव्हा त्याचाही प्रारंभ आहे. तेव्हा ते नवीन वर्ष भागवतानी सुरू व्हावं हे चांगलं आहे ना. पिबत भागवतम रसम आलयम म्हटलेलं आहे. आता काय काय पिबत कोणाच ठाऊक, पण भागवताची प्रतिज्ञा अशी आहे की पिबत भागवतम रसम आलयम, याच्यामध्ये नवरस आहेत. किती सेवन कराल तितकी ही कथा नित्य नूतन आहे, असं या भागवताचं सामर्थ्य आहे. भागवत सगळ्यात पहिल्यांदा कुठे सांगितलं गेलं तर ते हरिद्वारला सांगितलं गेलं. आणि म्हणून हरिद्वारचं महत्व इतकं काय आहे, तिथून देवांची भूमी सुरू होते, पुढे सगळा हिमालय, ऋषिकेशला जातो, तिथून पुढे गंगा, यमुना, केदार, बद्री, 4 धाम हिमालयामधले करायला अनेक मंडळी जातात. ती सगळी देवभूमी, कैलास मानस करतात, ती सगळी देवभूमी आहे. तेव्हा हरिद्वार हा पायथा आहे त्याचा, हरीचं द्वार आहे. हर म्हणजे शंकराचं द्वार आहे, की विष्णू शंकराचं दर्शन घ्यायला, देवांच्या दर्शनाला आपण त्या द्वारात उभे असतो. म्हणून पहिली भागवत कथा तिथे झाली. आणि ती सुद्धा गंगा नदीच्या काठावर झाली, घाटावर झाली. ज्या घाटावर ही कथा झाली त्या घाटाचं नाव आहे आनंद घाट. तिथे शुकाचार्यांनी या परीक्षित राजाला, पांडवांच्या वंशाला पहिलं भागवत सांगितलं. अशी परंपरा आपल्याकडे आहे. या भागवतामध्ये 12 स्कंध आहेत, म्हणजे 12 विभाग आहेत आणि 18,000 श्लोक आहेत. 7 दिवसात वाचून होणं सुद्धा क्लिष्ट. 3-3, 4-4 तास सकाळी म्हणत बसावं, त्यावेळेला भागवत पूर्ण म्हणून होतं. मग त्याचं विवेचन 18,000 श्लोकांचं, मग ते सार रूपानेच करावं लागणार. त्यातलं जे जे म्हणून प्रधान आहे ते सगळं आपण करणार आहोत. पण भागवतानी एक संदेश दिलेला आहे. भागवत म्हणतं सदा सेव्या सदा सेव्या. नित्य काय सेवन करावं भागवत सांगतं, सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. भागवताची कथा नित्य श्रवण करावी. यस्याः श्रवण मात्रेण, की ज्या भागवत कथेच्या श्रवणानं काय होतं, हरिश्चित्तम समाश्रयेत. हरी आपल्या चित्तामध्ये, हृदयामध्ये असा फुलून येतो, असा उमलून येतो आणि तुमचं आमचं कोट कल्याण करून टाकतो. नाहीतर म्हटलेलंच आहे, प्रभू तुम अंतर्यामी. तू आहेस अंतर्यामी. हरीला जागरूक करायचं काम कोण करत असेल तर ते भागवत करतं. आणि म्हणून भागवताचं महात्म्य अलौकिक आहे. नारदानी जशी प्रतिज्ञा केली तशी सत्य करून दाखवली. अलौकिक महर्षी, अलौकिक देवर्षी, अलौकिक आचार्य, अलौकिक संत जी प्रतिज्ञा करतात ती खरी करून दाखवतात. अवघाची संसार सुखाचा करीन म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी प्रतिज्ञा केली. सुख पाहता जवा पडे आणि दुःख पर्वता ये भडे. असं असून सुद्धा माऊली म्हणते की त्रिभुवन मी आनंदाने दुमदुमून टाकेन. तैसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू या जगा. असं कौतुक मी करून टाकीन असं सांगितले माऊलींनी. संतांच्या आचार्यांच्या प्रतिज्ञा अलौकिक असतात. आणि तुमच्या आमच्या प्रतिज्ञा 1-2 तास टिकल्या तरी पुष्कळ. केव्हा तरी पती संत आपला किंवा पत्नी संत आपले एकमेकांना बोलणार नाही आता तुमच्याशी, तर निश्चय किती काळ काय खुदू खुदू हसताय सगळे. हा स्वानुभव किती बोलतो बघा. तेव्हा भांडण किती वेळ टिकणार केलेली प्रतिज्ञा.
आम्ही एका शिबिराला गेलेलो होतो आणि एक कार्यकर्ते रुसून म्हणाले जेवणार नाही म्हणाले, आज प्रतिज्ञा आहे माझी. त्यांना सांगितलं अशी भलती प्रतिज्ञा करू नका, कारण हे सगळं शिबिराचं काम घंटेवर चालतं, वेळेवर, घड्याळाच्या काट्यावर. एकदा जेवणाची वेळ संपली की तुम्हाला काही जेवायला मिळणार नाही. नाही म्हणाले, माझी प्रतिज्ञा, आता जेवणार नाही. झालं, सगळेजण जेवायला गेले. यांना लागली भूक, आता थांबवते कुठे तिथे. बरं, आता स्वतःच्या मुखाने प्रतिज्ञा तर करून बसलेत, आता आपल्या तोंडाने कसं सांगायचं. म्हणून एक एक कार्यकर्ता जीवन यायला लागला. खोलीत 10-20 कार्यकर्ते आल्यावर त्यांनी गंमत केली. एक खडू घेतला आणि भिंतीवर लिहिला, आणखीन एक वेळ आग्रह केले, जेवायला नक्की येतो. शाब्बास, काय प्रतिज्ञा आहे. अशा प्रतिज्ञा टिकतात का कधी. देवर्षी नारदांनी केलेली प्रतिज्ञा सत्य करून दाखवली. ते म्हणाले, भगवंतांच्याच बाललीला जिथे झाल्या, मग ते गोकुळ असो, गोवर्धन असो, व्रज वृंदावन असो, मथुरा असो, यमुनेचा काठ असो किंवा घाट असो, भक्ती तुला तिथे प्रस्थापित करेन. आणि केले. आणि तिथे भागवत सांगतं की भक्तीला नवसंजीवन प्राप्त झालं. ज्ञान आणि वैराग्य पुन्हा चिरतरुणून पुत्र उठून बसले. आणि म्हणून आनंदित झालेली भक्ती त्या गोकुळाच्या वृंदावनाच्या परिसरामध्ये एकच संकीर्तन मांडते. ते संकीर्तन का मांडते? एकच म्हणते, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आता प्रश्न असा उभा राहील, भक्तीला तर फळ मिळालं, समजा आम्ही भागवत वाचलं, भागवत ऐकलं, तर त्याचं काही फळ आम्हाला मिळणार आहे का? आणि म्हणून भागवताचं महात्म्य सांगत असताना महर्षी व्यासानी एक सुंदर कथा रचलेली आहे. ती कथा मोठी गोड आहे. मुळात भागवताची रचनाच कशी झाली आपल्याला माहिती आहे. महर्षी व्यासानी आपल्याकडे एक वेद होता, त्याचे 4 वेद केले. कारण एवढे प्रचंड 16,108 ऋचा पाठ करणं आणि त्याही स्वरासहित, उदात्त अनुदात्त स्वरित अशा पाठ करणं अवघड. एका वेदाचे 4 वेद केले. आणि आपले जे शिष्य होते, धौम्य होते, सुमंत होते, पैल होते, वैशंपायन होते, चौघांना एक एक वेद वाटून दिला. महाभारताची रचना केली. केवढी प्रचंड 1,00,000 श्लोकांचं महाभारत रचलं. पुराणांची अनंत रचना केली. अध्यात्म रामायण लिहिलं, ब्रह्मसूत्र लिहिली, सगळं तत्वज्ञान सूत्ररूपाने ग्रथित केलं. एवढं असून त्यांच्या चित्ताला काही समाधान नव्हतं. तेव्हा त्यांना कळेच ना, मी एवढी रचना केली आणि माझ्या चित्ताला, माझ्या मनाला शांती का नाही. आणि त्यावेळेला देवर्षी नारद आले. आणि देवर्षी नारदांना त्यांनी हा प्रश्न विचारला, देवर्षे, एवढ्या रचना केल्या, वेदांपासून पुराणापर्यंत, ब्रह्मसूत्रांपर्यंत सगळं लिहून झालं, आणि तरी माझं मन अजून शांत नाही का बरं? त्यावेळी नारद हसले आणि ते म्हणाले, महर्षी व्यासा, आपण इतकं निर्माण केलं, पण ज्यामधून जनसामान्यांना पराकोटीचा आनंद त्यांच्या चित्ताला मिळेल अशा श्रीहरीच्या लीलेचा स्वतंत्र ग्रंथ मात्र आपण अजून लिहिला नाही. तो लिहा, म्हणजे आपल्या चित्ताला मनशांती प्राप्त होईल. आणि मग महर्षी व्यासानी या महाभागवताची रचना केली. आणि महर्षी व्यास कृतार्थ आणि धन्य झाले. जनसामान्य विचारतात ती भक्ती, ते ज्ञान, ते वैराग्य, ते नारद, ते महर्षी व्यास सगळेच थोर आहेत हो. आम्हाला काय, आम्ही सामान्य आहोत. समजा आम्ही श्रवण केलं तर आम्हाला काय लाभ आहे. म्हणून महात्म्यात एक सुंदर कथा आली. एका नगरीमध्ये आत्मदेव या नावाचे एक अतिशय सच्छील पुरुष राहत होता. आता त्याचा विवाह झाला. त्याच्या पत्नीचं नाव होतं धुंधुली. धुंधुली बरं का, ही मोठी चंचल मनाची स्त्री होती. हे सगळं सुंदर रूपक आहे, पण भागवतांनी फार छान मांडलं. आत्मदेव हा अतिशय सज्जन सच्छील पुरुष, त्याची पत्नी धुंधुली ही पराकोटीची चंचल मनाची आणि भौतिकतेमध्ये रमणारी, म्हणजे चंगळवादाला अनुकूल असलेली अशी त्याची पत्नी होती. दुर्दैव असं की दोघांच्या पोटी पुत्र जन्माला आलेला नव्हता. तेव्हा आत्मदेवाला इतकं वाईट वाटलं. काही वर्ष गेल्यानंतर तो इतका शेवटी उतावळा झाला आणि त्यांनी ठरवलं की आत्महत्या केलेली बरी.
निपुत्री काय, मला काय भविष्य आहे. तेव्हा आत्महत्या केलेली बरी. आणि म्हणून तो गेला आत्महत्या करण्यासाठी, जंगलामध्ये गेला. त्यावेळेला त्यांनी एका अतिशय थोर अशा साधू पुरुषाला पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये विचार आला, हा तपस्पूत आहे, याचे पाय धरून याची जर प्रार्थना केली तर कदाचित हा आपल्यावर वळेल. म्हणून त्यांनी पाय धरले त्या महात्म्याचे. तर महात्म्यांनी डोळे उघडले आणि त्यांनी विचारलं, काय बाबा, तुला काय पाहिजे, का बरं माझे पाय धरतोस. तो म्हणाला, आपण तर तपश्चर्या करणारे महापुरुष आहात, जनसामान्यांची दुःख आपण ओळखता. माझ्या पोटी पुत्र नाही आहे आणि त्याच्यामुळं मला सगळं जीवन व्यर्थ वाटतं. मग ऋषी हसले आणि म्हणाले, अरे तुझं प्रारब्धच तसं आहे, तर कशाला बरं खटाटोप करतोय, सा करू नकोस. बरं पुत्र जन्माला आला आणि तो चांगला निघाला तर ठीक, नाहीतर तुझी पाठवणी वृद्धाश्रमात होईल. म्हणजे तसं नाही म्हणाले ऋषी, पण असे पुत्र कलियुगात असतात म्हणून ते म्हणाले. नाहीतर समजा असा दुःख देणारा पुत्र पोटी जन्माला आला तर तुला काय मिळणार आहे. त्यावेळी आत्मदेवाने हट्टच धरला. तो म्हणाला, काय वाटेल ते करा, पण मला पुत्र द्या म्हणजे झालं. ते म्हणाले, अरे एक पुत्र असणारा रडतं आणि जास्ती पुत्र असणारे रडतात, तू कशाला माझ्या मागे लागतोयस. म्हणून आपल्याकडे म्हण पडली ना, एक पुते रडेन 7 पुते रडे म्हणतात. तर नको, तुला पुत्र नाहीये, छान आहे, सुखाने जर परमात्म्याचं भजन करत सुखामध्ये राहा. आत्मदेव म्हणाल, मी आपले पाय सोडणार नाही. त्यावेळी त्यांनी त्याच्या हातामध्ये एक फळ ठेवलं मंत्रून आणि ते म्हणाले, हे फळ तुझ्या पत्नीला खायला दे, तुझ्या पोटी एक उत्तम सत्पुरुष पुत्र जन्माला येईल. आत्मदेवाला इतका आनंद झाला, आत्महत्येचा विचार मनामधला गेला आणि तो धावत धावत घरी आला. सगळं घडलेली कथा त्यांनी आपल्या पत्नीला धुंदुलीला सांगितली आणि तिला म्हणाला, हे फळ सेवन कर. तिनं ते फळ घेतलं, होय म्हणाली. आत्मदेव त्याच्या कामाला गेल्यानंतर तिने विचार केला, कोण बाबा होता वनात कोणास ठाऊक, त्यांनी दिलेलं फळ खरं आहे का खोटं आहे कोणास ठाऊक. काय समजा हे फळ मी खाल्लं आणि न जाणं बोला फुलाला गाठ पडली आणि मला खरंच पुत्र जर झाला तर माझं यौवन कमी नाही का होणार. बघा ती काय विचार करते. तेव्हा माझं यौवन कमी होईल, तेव्हा हे पाप मी काही करणार नाही, म्हणजे मी हे फळ काही खाणार नाही, असं ती स्वतःच्याच मनाशी म्हणाली. एवढ्यात काय झालं, तिची बहीण आली भेटायला आणि ती बहीण म्हणाली, काय ग इतकी चिंतातूर का दिसतेस. त्यावेळी धुंदोली म्हणाली, हे बघ असं असं सगळं घडलेलं आहे आणि हे फळ आता माझ्या हातामध्ये, मी काय करू सांग. ती म्हणाली, वेडी का काय तू, असली फळं कधी खातात का, कोण हा ऋषी, काय तुझा वेडा नवरा, काही असलं करू नकोस. पण ती म्हणाली, अगं मग पुत्र नाही झाला तर पती मला काय म्हणेल. त्यावेळी ती म्हणाली, काही चिंता करू नको, मी व्यवस्था करते, कारण मला दिवस राहिलेत, तेव्हा माझा मुलगा तुला देऊन टाकते म्हणजे झालं, मग तर तुझी चिंता मिटली. तेव्हा धुंदुलीला ते फार आवडलं आणि तिनं पतीला फसवायला प्रारंभ केला की मी गर्भवतीच आहे. आत्मदेवाला वाटत होतं ती आपली चिंध्या पोटावर बांधायची आणि आत्मदेवाला वाटत होते की अरे आता आपल्याला पुत्र होणार. तेव्हा धुंदुली आणि त्या बहिणीनं ते सत्पुरुषांनी दिलेलं फळ फेकून दिलं. ते एका गायीनी सेवन केलं आणि गायीच्या पोटी म्हणे एक अलौकिक सत्पुरुष जन्माला आला. पण त्याचे कान गायीसारखे होते लांब, म्हणून त्याला गोकर्ण म्हणायला लागले. इकडे गंमत अशी झाली की धुंदुलीची जी बहीण होती ती प्रसूत झाली आणि मग तिनं आपला मुलगा आहे धुंदुलीला दिला आणि ती म्हणाली, हा तुझाच पुत्र आहे असं नवऱ्याला सांग म्हणजे झालं. ती खोटं बोलली आणि मग शेवटी त्या आत्मदेवाला असं वाटलं, अरे आपला हा पुत्र जन्माला आला बरं का. खूप आनंद झाला त्याला आणि त्यांनी आपल्या पुत्राचं नाव ठेवलं धुंदुकारी. हा धुंदुकारी अतिशय वाईट निपजला, कारण त्या दोन्ही बहिणींच्यावर काही संस्कार नव्हता आणि संस्कार शून्य केवळ वासनेच्या पोटी जे कन्या किंवा पुत्र जन्माला येतात त्यांची भावना, भक्ती, बुद्धी कधीही उत्कट समाजाच्या राष्ट्राला उपयोगाला येणारी नसते. म्हणून आपल्याकडे केवळ जगा आणि जनावराप्रमाणे वीण करा असे जे समाजामधले लोक असतात त्यांचा राष्ट्राला काही उपयोग नसतो. जे ऋतुकालाभिगामी असतात ते बरे असतात, स्वदारा निरत जे असतात ते मध्यम असतात
आणि प्रजा काम हे श्रेष्ठ असतात, कारण त्यांच्या मनात भावनाच असते आपल्या घराण्यामध्ये थोर श्रेष्ठ पुरुष आणि कन्या जन्माला यावेत. हा जो धुंदुकारी आला तो इतका महापापी होता. शेवटी आत्मदेवानी हे आपल्या पुत्राचे सगळे प्रकार पाहिले आणि शेवटी तो वनामध्ये निघून गेला आणि तिथेच त्यांनी आपला देह टाकून दिला. इकडे आहे आपल्या बहिणीचा पुत्र या धुंदुलीनी पाहिला, त्यांनी आपल्या आईला इतकं छळलं की शेवटी त्या धुंदुलीनी आत्महत्या केली. शेवटी प्रसंग असा आला की त्या धुंदुकारी तो जो होता तो वेश्यागमनी झाला आणि त्या वेश्यानी त्याला एके दिवशी पकडलं, सगळ्या संपत्तीचं अपहरण केलं, त्याच्यावर जळते निखारे टाकले आणि शेवटी त्याला ठार करून टाकलं, मारलं. अतिशय वाईट असा मृत्यू त्या धुंदुकारीला आला. पण त्याला सद्गती मिळाली नाही आणि सद्गती न मिळाल्यामुळे त्याचं रूपांतर पिशाच्यामध्ये, प्रेतामध्ये झालं, भयानक अशा भूतामध्ये झालं. गोकर्ण ज्या वेळेला तीर्थयात्रा करून परत आला त्यावेळेला त्या गोकर्णाला अतिशय भीती घालायचा प्रयत्न या धुंदुकारीने केला. आणि धुंदुकारी हा असा सत्पुरुष होऊन आलेला होता, त्याच्या लक्षामध्ये आलं हा धुंदुकारी कोण आहे. तर तो धुंदुकारीला म्हणाला, मी तुला काही घाबरणार नाही, तुझ्या मनामध्ये चुकीची कल्पना आहे, पण अशा भयंकर पिशाच्य योनीमध्ये मी तुझी मुक्तता मात्र करेन. आणि म्हणून त्यांनी भागवत सप्ताह केला. या गोकर्णाने भागवत सप्ताह केला. ऐकायला अनेक सच्चिल सत्पुरुष सज्जन येऊन बसलेले होते. आता या धुंदुकारीने कुठे बसायचं, त्यावेळेला त्यांनी काय केलं, बांबू होता, त्या बांबूमध्ये तो घुसला, वायुरूपानी होता. कारण माणसाचा स्थूल देह पडला तरी मनुष्य आपले संस्कार घेऊन, मनचित्त बुद्धी अहंकारावरचे संस्कार घेऊन वायुरूपानं मागं राहतो, लक्षात ठेवा. म्हणून मनचित्त बुद्धी अहंकारावर संस्कार चांगलेच व्हायला पाहिजेत. ते झाले नाही तर वायुरूपाने आपण मागे राहतो आणि शेवटी आपल्याला वाईट योनीमध्ये जन्माला जावं लागतं. तेव्हा हा वायुरूपाने त्या बांबूमध्ये शिरला. एक 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 ज्याप्रमाणे सप्त वासना त्याच्या अंतःकरणामध्ये दडलेल्या होत्या, म्हणून तो त्या बांबूमध्ये घुसला. जशी कथा पुढे जात गेली, एक एक दिवसाची कथा जशी होईल तशी बांबूची त्या एक एक गाठ फटकन फुटत असे. असं करता करता 7 दिवस ज्या वेळेला भागवत कथा पूर्ण झाली त्यावेळेला 7वी गाठ ही तुटली, फुटली, उद्ध्वस्त झाली. आणि शेवटी काय झालं तर त्या धुंदुकारीला मुक्ती मिळाली. धुंदुकारी हा मुक्त होऊन गेला. भागवत सांगतं की प्रत्येक मानवाच्या मनामध्ये 7 वासना असतात. पहिली वासना स्थावर जंगमाची. स्थावर जंगम कोणाला आवडत नाही. बंगला आहे, गाडी आहे, जंगम पुष्कळ असतं माणसाजवळ. ते प्रत्येक गोष्ट हवीच असते माणसाला, नको कोणाला असते. युधिष्ठिराला यक्षाने प्रश्न विचारला होता महाभारतामध्ये. प्रश्न असा आहे की जगातलं सर्वश्रेष्ठ आश्चर्य कोणतं सांग मला. आपण काय सांगाल करा मनाशी विचार. युधिष्ठिराने काय उत्तर द्यावं, तो म्हणाला अहनी अहनी भूतानी गच्छन्ति यमालयम. दिवस रात्र आपण बघतो आपल्या भोवती अनेक जण यमालयाला जातात, म्हणजे मृत्यू पावतात. हे माहिती असून सुद्धा शेषाः स्थावरम इच्छन्ति. उरलेले लोक पाहतात सगळे आजूबाजूचे मृत्यू पावतायत आणि तरी सुद्धा आपण अजरामर आहोत अशा भावनेनं स्थावर जंगमाला जे कवटाळून बसतात माणसं, किंवा आश्चर्यमतः परम. जगातलं हे सगळ्यात मोठं आश्चर्य. किती विलक्षण सुंदर सांगेल. तेव्हा पहिली मानवाची वासना म्हणजे स्थावर जंगमाची. दुसरी धनाची. धन कोणाला नको आहे, कारण धनाने अनेक आपले संकल्प सिद्धीला जातात. पण अति धन आलं की मनुष्य पाप करायला प्रवृत्त होतो. पुढे 11व्या स्कंधामध्ये त्याचं वर्णन येणार आहे. उद्धवाला सांगताना धन मिळवताना 6 दोष आणि धन मिळवल्यानंतर 9 महादोष कसे निर्माण होतात त्याचं भयंकर विदारक चित्र भागवतामध्ये आले. याचा अर्थ धनच मिळवायचं नाही,
धन मिळवावं पण न्याय मार्गाने शुक्ल धन मिळवावं, कृष्ण धन कधी मिळवू नये हा त्यातला भावार्थ. तिसरी वासना म्हणजे स्त्री. जगातल्या सगळ्यात सुंदर स्त्रिया आपल्या पत्नी असाव्यात असं अनेक पुरुषांना वाटत असतं. ही स्त्री वासना ही तिसरी वासना आहे. पुत्राधिक, किती ममत्वासान प्रपंचामध्ये किती लुडबुडावं यालाही काही मर्यादा आहेत. मग शेवटी आई वडील अपमानित पावतात. पोरं म्हणतात का लुडबुड करताय, आम्हाला करू दे ना आमचा प्रपंच सुखाचा. तेव्हा पुत्राधिक ही चौथी वासना. यश कोणाला नको असतं आणि काही जणांना ते विकत घेऊन यावं असतं. पैसे देऊन आपले फोटो छापून आणायचा हा प्रकारही काही धनवान मंडळी करत असतात. पण असे फोटो जर छापून आले त्याचं भाग्य किती राहतं सांगा मला, काही तास. आणि दुसऱ्या दिवशी कुठल्या तरी घरातली माऊली तोच फोटोचा कागद घेते आणि आपल्या तानुल्याला म्हणते बैस, बरं का. आता तेव्हा असं यश किती टिकणार आहे मला सांगा, खरं आहे ना. असं कीर्ती, विकत घेतलेलं यश, कीर्ती, 5वी आणि 6वी वासना. आणि शेवटचं कुल. कुळ एकट्या माणसानी कधी मोठं होत नाही. कुळामध्ये अशी परंपरा सत्पुरुषांची निर्माण व्हायला लागते. वसिष्ठ, महर्षी वसिष्ठ, त्यांचा पुत्र शक्ती, शक्तींचा पुत्र पराशर, पराशरांचे पुत्र महर्षी व्यास, व्यासांचे शुकाचार्य. काय भव्य दिव्य परंपरा आहे. कुळ धन्य करून टाकलं आपलं. अशा 7 गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये माणसाचं मन लिडबिडून राहतं. या 7 वासना तुटणं म्हणजे एक एक गाठ फुटत जाणं आहे. तर भागवताच्या श्रवणानं हे अलौकिक घडू शकतं. माणसाचं ममत्व हळूहळू कमी होऊ शकतं. इहकडून परकडे जायचे, प्रेयसाकडून श्रेयसाकडे जायचे, इतीकडून नेतीकडे जायचे, इहलोकाकडून परलोकाकडे जायचे. हे माणसाला हळूहळू उलगडायला लागतं. शेवटी देह पडणार तेव्हा या देहाचं सोनं करा, परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये धारण करा. हे भागवताच्या श्रवणानं, गीतेच्या अध्ययनानं कळायला लागतं. आणि म्हणून भागवताचं अध्ययन आहे. भागवत कथा करावी, आषाढात करावी, श्रावणात करावी, भाद्रपदात करावी, अश्विनात करावी आणि मार्गशीर्षामध्ये करावी. आपण भाग्यवंत आहोत, त्याच कालखंडामध्ये भागवत कथा करतो आहोत. ही कथा महर्षी व्यासांनी रचली आणि शुकाचार्याने शिकवली. वर्णन आहे त्याचं. शुकाचार्य त्यावेळेला 16 वर्षांचे होते, फक्त 16 वर्षांचे. महाभारताचं युद्ध झालं. पांडवांनी 36 वर्ष पुढे रामराज्य केलं. आणि भगवान श्रीकृष्णाने प्रभास पट्टणला, आपल्याला माहिती आहे, देह ठेवला आणि वैष्णव तेजामध्ये ते मिसळून गेले. त्याच्यानंतर 30 वर्षांनी, बरोबर 30 वर्षांनी भाद्रपद शुद्ध नवमीला शुकाचार्यांनी परीक्षित राजाला ही पहिली कथा, भागवत कथा सांगितली. असं भागवतामध्ये वर्णन आहे. त्याच्यानंतर 200 वर्षांनी आषाढ शुद्ध नवमीला गोकर्णाची कथा घडली की ज्याच्यामुळे गोकर्णाने धुंदुकारीला मुक्ती देऊन टाकली. आणि त्याच्यानंतर 30 वर्षांनी सनकादिकांनी ही सगळी कथा सर्वश्रुत करून टाकली की ज्याच्यामुळे भागवत आज तुमच्या आमच्यापर्यंत येऊन पोचलेला आहे. म्हणून आपल्याला भागवत सांगतं, कलौ भागवती वार्ता. कलियुगामध्ये काय आहे की भागवतच आहे, ज्याचा आधार घ्या आणि कृतार्थ धन्य होऊन जा. का? भवरोग विनाशिनी असं म्हटलेलं आहे. भवरोगाचा विनाश करणारं जर कोण असेल तर ते श्रीमद भागवत आहे. म्हणून भागवताची कास धरा. भागवताचा प्रारंभच इतका थोर उदात्त आहे. भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये 19 श्लोक आहेत, 19 अध्याय आहेत आणि श्लोक संख्या 777 आहे. वेद हे आमच्या ऋषीजनांना दिसले असं वर्णन आहे. वेद लिहिले गेलेले नाही आहेत, म्हणून वेदांना आपण एक संज्ञा वापरतो. कोणती? आपल्याला माहिती असेल, वेद अपौरुषेय आहेत, म्हणजे कोणत्याही मानवाने ते लिहिलेले नाही. परमात्म्याचं निश्वसित म्हणजे त्याचा श्वासोच्छ्वास त्यातून वेद निर्माण झाले असं आपल्याकडे मानलेलं आहे. निद्रिस्ताचा घोरू म्हटलेला आहे. मनुष्य घोरतो त्याचा त्रास फक्त बायकोला होतो, किंवा पत्नी घोरली तर पतीला त्रास होतो. परदेशामध्ये घटस्फोट होतात म्हणे एवढ्या कारणाने.
पण परमात्म्याचा गुरु असा आहे की त्यातून वेद निर्माण झाले आणि ते महर्षींना दिसले आणि त्यांनी ते ग्रथित केले, म्हणून तो निद्रिस्ताचा गुरु अपौरुषेय आहे असं म्हटलेलं आहे. तोच वेद प्रवर्तक आहे. मायेपासून तो सदा मुक्त आहे. मायेत तुम्ही आम्ही गुंतलेलो आहोत. ती माया कशी आहे त्याचं वर्णन पुढे येणारच आहे. आणि तोच अंतिम परम सत्य आहे. एका श्लोकामध्ये ही 8 विलक्षण सुंदर रूप त्या परमात्म्याची सांगितली. भागवतात काय आलेलं आहे, भागवतात काय आलेलं नाही असं विचारा. इतके विषय भागवतामध्ये आले, इतकी कथानक, इतकी उपकथानक, इतकं तत्वज्ञान ठासून भरलेलं आहे. पण निष्काम अशा परधर्माचं निरूपण हे भागवताचं खरं लक्षण आहे. भागवत तिन्ही तापांचा त्रास त्यातून मानवाची मुक्तता करणार आहे. भागवत हे सर्वतोपरी कल्याणकारी आहे. भागवताला म्हटलेलं आहे वेदरूपी कल्पवृक्षाचं फळ आहे. कल्पवृक्षाखाली बसल्यावर काय मागावं ही माणसाला कळावं लागतं ना. आपण प्रवासात असतो, कल्पतरू कोणी पाहिलंय, पण म्हणे एका वाटसरूला माहिती नव्हतं आणि तो इतका चालून दमला होता. नेमका जो बसला तो एका कल्पवृक्षाखाली दमलेला आणि म्हणाला आता जर मला छान थंडगार पाणी प्यायला मिळालं तर किती बरं होईल. असा विचार मनात आल्यावर त्याच्या समोर सुंदरपैकी घाटदार माठ, त्याच्यामध्ये वाळा टाकलेला, मोगऱ्याची फुलं टाकलेली, थंड पाणी, आहा काय आनंद झाला. पाणी प्राशन केलं. मग म्हणाला अरे आता भूक लागली, पंचपक्वान्नाचं जेवण मिळालं तर काय छान होईल. लगेच समोर चांदीच्या ताटामध्ये पंचपक्वान्न तयार, ऐसपैस जेवला. मग म्हणाला आता जरा झोप येते, चांगला मऊ गादीचा पलंग मिळाला तर किती बरं होईल. लगेच पलंग मऊ गादीचा झोपला. पाय काय दुखतायत म्हणाला, ते चेपून देणारा सेवक मिळाला तर किती बरं होईल. लगेच एक सेवक पाय चेपायला लागला. त्याच्या मनामध्ये विचार आला, अरे बापरे, आपण जे जे मनात आणतो ते ते खरं होते, भूताटकी तर नाही ना, चुकून एखादं भूत येऊन मला गिळंकृत करणार नाही ना. असं म्हटल्यावर तेच झालं. आलं भूतन त्याला गट्टम करून टाकलं. कल्पवृक्षाखाली बसल्यावर काय मागायचं कळलं पाहिजे. जगज्जननी माऊली पुढे विवेकानंदांनी काय मागितलं, माते मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, याच्या पलीकडे काही देऊ नकोस. मग या वेदरूपी कल्पवृक्षाचं फळ म्हणजे भागवत आहे, तेच सेवन करा ना. आणि त्या फळाचं सेवन करणारा शुक म्हणजे पोपट कोण आहेत, महर्षी व्यासांचे पुत्र. ते फळ सेवन करतात म्हणून त्यांना म्हणतात शुकाचार्य. आणि म्हणून भागवतांनी प्रतिज्ञा करून सांगितले, निगम कल्प तरो हो गलितम फलम. आगम निगम 2 संज्ञा आहेत. सगळा वेद वेदांत म्हणजे निगम आहे आणि त्याच्यावर लिहिलेले टीका भाष्य म्हणजे सगळे आगम आहेत. त्या निगमरूपी कल्पवृक्षाला लागलेलं अतिशय पक्व रसाळ फळ म्हणजे कोणतं तर भागवत. ते कसं पोचलं आपल्या शुकमुखात, अमृत द्रव संयुतम म्हटलेलं आहे. अमृतासारखं पराकोटीचं मधुर, आणि ज्याला पक्षी तोंड लावतात ते पिकलेलं फळ असतं, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. म्हणून प्रत्यक्ष शुकाच्या मुखातून प्रगट झालेलं पिबत भागवतम रसम आलयम, या रसमय अशा भागवताचं आकंठ पान करा. मुहुरहो रसिका भुवी भावुका. या भूतलावरच्या सर्व भाविकांनो या भागवताचं आपण काय करा, सेवन करा, कृतार्थ आणि धन्य होऊन जा. हे सगळं महात्म्य सूत सांगतायत आणि शौनकादी ऐकून कृतार्थ होऊन जात आहेत. सूत म्हणाले, ही भागवताची अलौकिक कथा सांगतो ऐका. वयाच्या 16व्या-18व्या वर्षी कोणतंही लौकिक वैदिक कर्म ज्यांना अजिबात चिकटलेलं नव्हतं, पण ज्यांनी संन्यास घेण्याचं मनामध्ये आणलेलं होतं आणि वडिलांचा निरोप घेऊन जे बाहेर पडले, ते शुकाचार्य दूर गेल्यामुळे ज्यांच्या मनामध्ये विरह दाटला आणि वेड्यासारखा वृक्षानं प्रश्न विचारत महर्षी व्यास निघाले, हे पुत्रा तू कुठे आहेस. त्यावेळेला शुक इतके व्यापक झालेले होते की त्यांच्या वतीनं वृक्षांनी ओदिली. आहा, अशा त्या शुकाचार्यांना सूत म्हणतात, मी अत्यंत प्रेमानं अंतःकरणपूर्वक वंदन करतो, केलंय.
मानवी जीवनाची कृतार्थता धन्यता आपल्याला प्राप्त करायची असेल काय करावं म्हणे? तीर्थयात्रा कराव्यात. इंदुरकर फार भाग्यवंत आहेत. माहेश्वर किती जवळ आहे. केव्हाही उठावं, पटकन जावं, शिवशंकराचं दर्शन घ्यावं, नर्मदा मैयामध्ये मुक्तपणे स्नान करावं, कृतार्थ धन्यवाद. तीर्थयात्रा केली मग मनामध्ये जागतं की ज्येष्ठांची श्रेष्ठांची सेवा करावी. कारण तिथे तीर्थयात्रा करायला गेलो की तीर्थक्षेत्रामध्ये मंदिरामध्ये अनेक ज्येष्ठ सत्पुरुष भेटतात, त्यांची सेवा घडते. ती सेवा घडली की चांगलं श्रवण करावं असं वाटतं. चांगलं श्रवण करावं असं वाटलं, त्या श्रवणामधून भगवत कथेची आवड निर्माण होण्यापूर्वी श्रद्धा जागते. त्या श्रद्धेतून आस्तिक्य भाव जागतो आणि मग भागवतासारखी कथा आपण आपल्या हृदयामध्ये आपल्या बुद्धीमध्ये धारण करतो. आणि म्हणून सूत म्हणतायत शौनकादी ऋषींना, मी अशा त्या अलौकिक शुकाचार्यांना साष्टांग प्रणिपात करतो. काय होतं बरं शुकाचार्यांच्या मध्ये असं? शुकाचार्यांनी म्हणे एवढं वैराग्य धारण केलेलं होतं की त्यांना सगळेजण नित्य शरण येत असत. किंबहुना आपल्या पुराणांमध्ये असं वर्णन आहे, स्त्रिया अतिशय मुक्तपणे एखाद्या सरोवरामध्ये स्नान करत असल्या आणि शेजारून शुकाचार्य चालत गेले तरी त्यांना संकोच वाटत नसे. कारण हे जणू काही तानं बाळच आपल्या शेजारून गेलं अशी त्या सगळ्या स्त्रियांची मातांची भावना होती. शुकाचार्यांनी तपश्चर्या अशी अलौकिक केलेली होती. म्हणून त्यांची परीक्षा घेण्यासाठी इंद्राने म्हणे रंभेला पाठवून दिलं. रंभा म्हणाली, कोण हा शुक तरुणी एवढा? विश्वामित्र जिथे गुडघे टेकून मला शरण आला तिथे हा शुक कोण? आत्ता पराभव करते याचा. आणि रंभा आली. वसंत ऋतू होता, वृक्ष फुललेले होते, फुलांनी फळांनी डवरलेले होते आणि रंभेनं नृत्य करायला प्रारंभ केला. शुक शांतपणे पद्मासन घालून बसलेले होते. शुकांचं चित्त भंग करावं, त्यांच्या मनामध्ये चांचल्य प्राप्त करावं आणि तपश्चर्याचा भंग करावा अशी भूमिका धारण करून रंभा आलेली होती. पण शुकांवर काहीच परिणाम होईना. शेवटी ती म्हणाली, शुका रे तू वेडा आहेस का? तरुण आहेस, आत्ता तारुण्यामध्ये पदार्पण केलेले आहेस. पहा, परमेश्वराने सुंदर सृष्टी उपभोगासाठी निर्माण केलेली आहे आणि तू काय पद्मासन घालून वेड्यासारखा बसलायस? पहा बरं, वसंत ऋतू आनंदाने नाचतोय आणि तुझ्या समोर एक चिरयौवना अप्सरा उभी आहे. ये आपण या जीवनाचा उपभोग घेऊया. शुकाचार्य हसले आणि म्हणाले, रंभे, मानवी जीवनाची कृतार्थता शरीराने उपभोग घेण्यासाठी नसते. नारायणाला शरण जावं, हळूहळू वितरागी व्हावं, प्रपंचाची मिठी सोडवावी, त्रिविध तापांवर मात करावी आणि कृतार्थ धन्य व्हावं, यासाठी रंभे मानवी जीवन आहे. रंभा म्हणाली, वेडा रे वेडा, तुला जीवनाचा अर्थच कळला नाही. सगळं प्रकार करून झाले, शुकाचार्य निर्विकार आहे. शेवटी तिने एक अमोघ अस्त्र काढलं. ती म्हणाली, शुका, तुला असं वाटतं का की सामान्य स्त्रीचा जसा देह असतो तसा अप्सरांचा आहे? नाही रे बाबा, वेडाचा आहेस, मग तुला काहीच कळलेलं नाही आहे. अप्सरांचा देह सामान्य स्त्रीच्या देहासारखा कधीही नाही. तो शुद्ध दूध आणि शुद्ध कापूर याच्यामधून बनलेला असतो. तुला माहिती नाही? म्हणून तो चिरयौवन असतो. शुका, लक्षामध्ये घे, ही रंभा चिरतरुण आहे. शुक हसले. त्यावेळी ती म्हणाली, शुका हसलास? मग शुक म्हणाले, जरा उशीरच झाला. त्यावेळी ती म्हणाली, उशीर का झाला? वसंत ऋतू आहे, मी चिरयौवन आहे, तू तरुण आहेस, परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, चल उपभोग घेऊया. त्यावेळी शुकाचार्य म्हणाले, उशीर एवढ्यासाठीच झाला की अप्सरेचा देह असा चिरतरुण, असा शुद्ध कापूर शुद्ध दुधापासून तयार होतो हे मला अगोदरच कळलं असतं तर रंभे माते, मी तुझ्याच पोटी जन्म घेतला नसता का? ते ऐकलं आणि रंभा शुकाचार्यांना शरण गेली. तिच्या लक्षात आलं, शुकाचार्य म्हणजे विश्वामित्र नव्हे, ते पुरुष श्रेष्ठ आहेत. आणि म्हणूनच
नारायणम नमस्कृत्यम नरम चैव नरोत्तमम म्हटलेलं आहे ना. सरस्वती देवीला वंदन करून व्यासदेवांना नमस्कार करून मी या श्रीमद भागवताचं पठण करतोय असं या सूतानी शौनकादी ऋषींना सांगितलं. ते म्हणाले भारताची भूमी इतकी पुण्यभूमी आहे की इथे अनंत अवतार झाले. त्या अवताराचे प्रकार सांगतो ऐका. अंश अवतार झाले, अंशांश अवतार झाले, कला अवतार झाले, आवेश अवतार झाले, आचार्य अवतार झाले, संत अवतार झाले, मर्यादा अवतार झाले. पण आता जो पूर्ण अवतार तो भगवान श्रीकृष्णांचा आहे. असे अवतारांचे अनंत प्रकार आहेत. सनकादी झाले, वराह अवतार झाला, नारद अवतार झाला, नरनारायणांचा अवतार झाला, देवहूतीला आपल्या मातेला सांख्य तत्वज्ञानाचा उपदेश करणारा कपिलांचा अवतार झाला. जो चिरंजीव अवतार मानला जातो तो दत्तात्रेयाचा अवतार झाला. विष्णू यज्ञरूप आहे म्हणून यज्ञाचा अवतार झाला, ऋषभदेवांचा अवतार झाला, पृथूचा अवतार झाला, मत्स्याचा अवतार झाला, कूर्माचा अवतार झाला, धन्वंतरीचा अवतार झाला, मोहिनीचा अवतार झाला कारण अमृत देवांच्या पर्यंत पोचवायचं, नृसिंहाचा अवतार झाला, वामन अवतार झाला, परशुराम झाला, त्यानंतर व्यास, राम, बलराम, कृष्ण, बुद्ध, कल्की 22 अवतार. त्याच्यामध्ये हंस परमहंस किंवा हंस आणि हयग्रीव मिसळले म्हणजे 24 अवतार होतात. एवढे सुंदर अवतार या राष्ट्रामध्ये झाले. आणि मग व्यासानी भागवताची सुंदर रचना केली आणि ती शुकांना दिली आणि शुकांना सगळ्यांना सांगायला सांगितली. हे ऐकल्याबरोबर ऋषींनी प्रश्न विचारला. ते म्हणतात सूता, शुक तर इतके विरक्त होते, मग इतके विरक्त असून ज्याच्यामध्ये भक्ती दिली त्या भागवताचा स्वाध्याय हा शुकांनी का बरं केला? त्यावेळेला सुत सांगतात त्याला मोठा इतिहास घडला आणि तो इतिहास तुम्हाला सांगतो ऐका. आणि तो इतिहास म्हणजे महाभारताचं एक अंग आहे. कौरव पूर्णतः पराभूत झाले. शेवटी दुर्योधन मारला गेला. त्याच्या मांडीवर गदा बसलेली होती आणि मांड्या उद्ध्वस्त झालेल्या होत्या आणि जणू काही आता त्याच्या भोवती श्वापद हळूहळू गोळा व्हायला लागलेली होती देह फाडण्यासाठी. अशा वेळेला त्याला अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य 3 जण भेटायला आले. कौरवांच्याकडचे तेवढेच 3 राहिलेले होते. अश्वत्थाम्याला अतिशय वाईट वाटलं आणि तो म्हणाला, दुर्योधना, अजूनही मी कौरवांच्या वतीनं पांडवांच्या विरुद्ध लढेन. तर दुर्योधनाला त्या आसन्न मृतावस्थेमध्ये सुद्धा आनंद झाला आणि त्यांनी त्याला सरसेनापती पदाचा अभिषेक केला. अश्वत्थाम्या, तू शेवटचा सेनापती आहेस कौरव सेनेचा. आता पांडवांच्यावर मात कशी करावी म्हणून अश्वत्थाम्यानी विचार केला. तो विचार करत असताना त्यांनी पाहिलं की रात्रीच्या अंधारामध्ये प्रचंड हल्ला घोबडानी केला आणि उद्ध्वस्त करून टाकली कावळ्यांची घरटी सगळी. हे पाहिलं मात्र त्याच्या मनामध्ये एक भयंकर विचार आला. तो म्हणाला, रात्री जसा आता घुबडानी हल्ला केला तसा पांडवांच्या शिबिरावर आपणही आता हल्ला करावा आणि पार कापून काढावं सगळ्या. आणि त्यांनी ही गोष्ट कृपाचार्यांच्या कानावर घातली. कृपाचार्य सख्खे मामा अश्वत्थाम्याचे. कृपाचार्यांची जी सख्खी बहीण तिचं नाव कृपी, ती द्रोणांची पत्नी. त्याच्यामुळे कृपाचार्य सख्खे मामा आहेत अश्वत्थाम्याचे. ते म्हणाले, अश्वत्थाम्या, हे काय महापाप तू करायला निघालायस, मी याच्यामध्ये सामील होणार नाही. कृतवर्मा सुद्धा पहिल्यांदा नाही म्हणाला, पण शेवटी कुसंगती लाभली की चांगल्या माणसांची बुद्धी कशी पालटते. कृतवर्माही पालटला आणि कृपाचार्यही पालटले. रात्रीच्या वेळेला पांडवांचं शिबिर शांत झोपलेलं होतं. भगवान श्रीकृष्ण, 5 पांडव आणि युयुत्सु हे 7 जण त्या शिबिरामध्ये नव्हते. त्या रात्रीच्या वेळामध्ये कृतवर्मा आणि कृपाचार्य त्यांनी दार अडवून धरलं आणि अश्वत्थामा जो आत घुसला त्या रात्रीमध्ये त्यांनी अफाट कत्तल करून टाकली. एकही सैनिक, एकही अधिकारी, एकही मंत्री, एकही अमात्य, एकही योद्धा सुटू नये इतकी भयानक हत्या, नरसंहार त्या अश्वत्थाम्याने केला. त्यातून जे वाचून बाहेर पळत होते त्यांना कृतवर्मा आणि कृपाचार्य कापून काढत होते.
हा इतका भयंकर म्हणजे अंगावर काटा येणारा भयावह प्रसंग होता. संपूर्ण पांडवांचं शिबिर या तिघांनी कापून काढलं. रात्री पत्ताच लागला नाही कोणाला. आणि त्याच्यामध्ये द्रौपदीचे 5ही पुत्र होते, तेही मारले गेले. प्रतिविंध्य मारला गेला, सोम मारला गेला, शतानिक मारला गेला, श्रुतसेन मारला गेला, श्रुतकीर्ती. 5 नावं खूप येणार आहेत बरं का. शेवटचे 2 दिवस मी राखून ठेवणार आहे तुम्हाला विचारायला. शेकडो नावं येऊन जातील या कथेमध्ये. 5 द्रौपदीचे पुत्र मारले गेले. त्या द्रौपदीला किती शोक झाला असेल. आणि ती भीमाला म्हणाली, नाथ, या अश्वत्थाम्यानी तर आपल्या कुळावरच घाव घातला. गुरुपुत्र म्हणून आपण त्याला वंदन करतो, त्यांनी इतकं महापाप करावं. तर भीम म्हणाला, चिंता करू नको, मी जातो आणि त्याला पकडून तुझ्यासमोर आणू उभा करतो. तुझ्या मनात असेल ते शिक्षा त्याला करता येईल. आणि भीम घाईघाईने निघाला. हे ज्यावेळी कृष्णाला कळलं, कृष्णाला अज्ञात काहीच नव्हतं, तर कृष्ण म्हणाला, आपल्याला लगेच जायला पाहिजे. का जायला पाहिजे? अश्वत्थाम्याजवळ अशी अनंत अस्त्र आहेत की जी भीमाकडे नाहीत. द्रोणाने पुत्रमोहापोटी आपल्या पुत्राला भयंकर भयावह अस्त्र दिलेली आहेत. अगदी बालपणापासून आश्रमामध्ये कौरव पांडव अश्वत्थाम्यासहित ज्या वेळेला धनुर्विद्येचं शिक्षण घेत होते, त्यावेळेला पुत्रमोहापोटी द्रोणाचार्य एक कृती करत, त्यांनी सगळ्यांना पहाटे एक काम लावलेलं होतं, पाणी भरा, आश्रमाचं पाणी भरा. तर सगळेजण जायचे आणि प्रत्येकाचा जो माठ होता, घागर होती, त्याचं तोंड अगदी लहान होतं. त्याच्यामुळे तो नदीमध्ये बुडवला माठ किंवा घागर की पाणी आत भरायला वेळ लागायचा. आणि अश्वत्थाम्याला मात्र मोठ्या तोंडाचा माठ दिलेला होता, तो पाण्यात बुडवला की पटकन भरायचा. तेव्हा अश्वत्थाम्याचं पाणी सगळ्यांच्या अगोदर भरून व्हायचं. आणि त्याला विशेष विद्या द्रोणाचार्य बाकीचे विद्यार्थी परत यायच्या अगोदर देत असत. हे पाहिलं आणि फक्त अर्जुनाच्या लक्षात आलं की अश्वत्थामा लवकर कसा जातो परत. आणि त्यांनी निरीक्षण केलं, त्याच्या लक्षात आलं की द्रोणाने त्याला एवढ्या मोठ्या तोंडाची घागर दिलेली आहे, पाणी पटकन भरून होतं. तेव्हा अर्जुनाने, तो महायुक्तिवान प्रचंड श्रेष्ठ धनुर्धर, तो वारुणास्त्राचा प्रयोग करायचा आणि आपली घागर पटकन भरायचा. काय विद्या आपल्याकडे असेल, संशोधनाला प्रचंड वाव आहे. त्याच्यामुळे एका सेकंदात घागर भरायची. आणि काही 2, 4, 5 मिनिटांमध्ये अर्जुनाच्या वाट्याला जेवढं पाणी भरायचं काम असायचं ते पूर्ण व्हायला लागलं. आणि द्रोणांच्या लक्षात आलं आणि त्यांनी विचारलं, बाळा तुझं इतकं लवकर कसं होतं? त्यावेळी तो म्हणाला, गुरुजी आपण जी विद्या दिली आहे त्याचाच उपयोग मी करतो. वारुणास्त्राचा प्रयोग करून मी घागर भरतो आणि लवकर पाणी भरतो. त्यांना इतकं कौतुक वाटलं. ते म्हणाले, शाबास, हीच अपेक्षा मला माझ्या विद्यार्थ्यांच्याकडून होती. फक्त तुझ्या ते लक्षात आलं, मी तुला उत्तम विद्या प्रदान करेन. एकदा तर प्रसंग असा झाला की सगळे विद्यार्थी जेवत होते. असे दिवे नव्हते त्या कालखंडामध्ये, तेलाचे दिवे असत. वारा आला सोसायटीचा आणि दिवे विझले. तरी सगळ्यांचं जेवण चाललेलं होतं. आणि अर्जुनाला आश्चर्य असं वाटलं. अर्जुन म्हणाला, या अंधारात सुद्धा माझा घास बरोबर तोंडात जातोय, कानात नाही जात. असं कसं बरं घडतंय? मग अंधारामध्ये जर असं जेवता येतं तर धनुर्विद्या अंधारात साधलीच पाहिजे. आणि म्हणून अंधारामध्ये सगळे विद्यार्थी झोपले की मध्यरात्रीनंतर तो धनुर्विद्येचा एकटा सराव करायला लागला. आणि द्रोणाने पाहिलं, धनुष्याचा टणत्कार ऐकू आला. बाहेर धावले, पाहतात तर अर्जुन. त्याला पोटाशी धरलं आणि द्रोण म्हणाले, शाबास, सगळी विद्या तुला देईन. भरपूर शिकवले त्याला पुढे. एकदा तर प्रसंग असा आला की नदीमध्ये द्रोण स्नान करत असताना मगरीनी त्यांचा पाय पकडला आणि ती आता त्यांना पाण्यात खेचून जाणार. सगळे शिष्य भांबावले. एका अर्जुनाने सप 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 3 बाण मारले आणि त्या मगरीचा वध केला आणि द्रोणांची मुक्तता केली. तेव्हापासून अर्जुन त्यांना पराकोटीचा प्रिय होऊन गेला. आणि अश्वत्थाम्याला जेवढं ज्ञान त्यांनी दिलं तेवढं अर्जुनाला सुद्धा दिलं. भगवंत म्हणाले, अर्जुना, तुझ्याकडे जेवढी शस्त्र आहेत तेवढी अश्वत्थाम्याकडे आहेत, पण भीमाकडे नाहीत. तेव्हा आपल्याला भीमाच्या रक्षणासाठी जायला पाहिजे. आणि निघाले.
कृष्णार्जुन भीमाच्या मागोमाग रथात बसून गेले आणि या वेळेला आता अश्वत्थामा भानावर आलेला होता, भयंकर घाबरलेला. कारण त्याच्या लक्षात आलं की आता नक्कीच पांडव आपल्यावर चाल करून येतात, कारण आपण द्रौपदीच्या पांडवांच्या पाचीपुत्रांचा असा निर्घृणपणे वध केलेला आहे, मारले त्यांना झोपेमध्ये. म्हणून त्यांनी युक्ती केली, त्यांनी सगळ्या अंगाला भस्म लावलं आणि तो गंगा नदीच्या तीरावर ऋषीजन मुनिजन महर्षी व्यास देवर्षी नारद अनंत तपस्वी बसले ते त्यांच्यामध्ये चोरून बसला. भीम जो रथातून दौडत दौडत आला तो हाकाच मारत आला, पापी अश्वत्थाम्या बाहेर ये. तर तो इतका घाबरला अश्वत्थामा, आणि त्यांनी मागे पाहिलं, मागे कृष्णार्जुन आहेत. त्यावेळेला त्याला आपलं भवितव्य स्पष्ट दिसलं. त्यांनी काय करावं, तो इतका घाबरला. त्या अश्वत्थाम्याने एकदम ब्रह्मशिरस या नावाचं एक अस्त्र टाकलं. द्रोणाने सांगितलेलं होतं, बाळा हे अस्त्र परंपरेनं राहावं म्हणून मी तुला शिकवले, पण याचा प्रयोग मात्र तू कधीही करू नकोस बरं. हो म्हणून ते अश्वत्थाम्याने अस्त्र घेतलं, पण आता त्यांनी ते अस्त्र टाकलं. ते अस्त्र टाकल्यानंतर ते इतकं भयानक होतं, त्याचं वर्णन कसं करता येईल आपल्याला. आधुनिक कालखंडामधला प्रचंड शक्तीचा अणुबॉम्ब असं करावं लागेल. नागासाकी हिरोशिमावर एक प्राथमिक अवस्थेतला बॉम्ब पडल्यावर काय झालं आपल्याला माहिती आहे. मग त्याही पेक्षा कितीतरी प्रभावी असा बॉम्ब जर पडला तर काय होईल आपण आपल्या मनाशी कल्पना करा. आणि असं ब्रह्मशिरस भयानक, ज्याची ताकद प्रचंड होती, ते ब्रह्मशिरस अस्त्र अश्वत्थाम्याने टाकलं. तेव्हा त्याला प्रत्युत्तर एकाच अस्त्रांनी देता येतं, ते म्हणजे ब्रह्मशिरस अस्त्रांनीच. तेव्हा अर्जुनाने त्याला उत्तर म्हणून ब्रह्मशिरस अस्त्र टाकलं. ते नुसतं नव्हतं टाकलं, खूप असे प्रखर दिवे असतात ना, आणि आपल्या डोळ्यानेही दिसणार नाही इतके बारीक बारीक असे अशी पाखरं किंवा किडे येतात. आणि त्यातले एखाद्याला प्रवचनकाराचं सात्विक मुख आवडतं. आता त्याला प्रवचनकार तरी काय करणार सांगा बरं. अर्जुनाने पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णांना वंदन केलं, परमात्म्याचं स्मरण केलं, आणि तो म्हणाला, हे अस्त्र केवळ अश्वत्थाम्याच्या अस्त्राचा प्रतिकार करण्यासाठी आणि सर्वांचं रक्षण करण्यासाठी मी टाकतोय, म्हणून त्यांनी टाकलं. ही दोन्ही अस्त्र एकमेकावर टाकली गेली आणि देवर्षी नारद आणि महर्षी व्यास धावले. आणि ते म्हणाले, वेड्यानो तुम्ही काय करता आहात, सगळं जग जळून जाईल ही सृष्टी, मागे घ्या. तेव्हा अर्जुनाला त्याचा उपशम माहिती होता, म्हणून त्यांनी ते मागे घेतलं असतं. उपशम म्हणजे मराठीत आपण अँटीडोट म्हणतो ना त्याला, उपशम, ते शांत कसं करायचं माहिती होतं, त्यांनी मागे घेतलं, ते अस्त्र मागे घेतलं. या अश्वत्थाम्याला त्याचा उपसंहार माहिती नव्हता. तो म्हणाला, मला हे माहिती नाहीये, आता याला मागं कसं घ्यायचं हे मला माहिती नाही. त्यावेळेला महर्षी व्यास म्हणाले, बाळा तुला जर हे माहिती नव्हतं, अनंतांचा घात करणार हे अस्त्र तू टाकलंसच कसं. तुझ्या ठाई एवढी विवेक शक्ती विचारशक्ती नाही. आता टाकलेलं तर आहे ते आपोआप शांत होणार नाही. पण अश्वत्थामा किती विकृत झालेला होता, तो म्हणाला एकाचा तरी जीव घेतल्याशिवाय आता हे शांत होणार नाही. त्यांनी ते अस्त्र कुठे टाकावं. अभिमन्यूची पत्नी उत्तरा गर्भवती होती आणि पांडवांचा एकमेव वंश तिच्या पोटामध्ये होता. त्यावेळेला अश्वत्थामा म्हणाला, हे अस्त्र आता मी त्या गर्भावर टाकतो, म्हणजे पांडव निर्वंश होतील. आणि त्यांनी ते अस्त्र टाकलं. त्याचा परिणाम इतका भयावह झाला की परीक्षित जो पुत्र जन्माला आला तो मृतच होता. भगवंतानी पुढे कौतुक केलं, हा भाग वेगळा. भगवंतानी अश्वत्थाम्याला पकडलं, अर्जुन भीमाने पकडलं आणि त्याला पकडून आणून द्रौपदी समोर उभं केलं. भीम म्हणाला, तू फक्त हो म्हण, मी आत्ता या दुष्टाला मारतो, ठार करतो, वध करतो. द्रौपदीचं मन किती मोठं असेल. ती म्हणाली,
पुत्रवियोग काय असतो तो मला कळला, याच्या आईला कळायला नको. मला माझे 5 पुत्र मारले गेले, त्याच्यामुळे पुत्रवियोग काय असतो, त्याचं दुःख किती जगडव्याळ होऊ शकतं मला कळलेलं आहे. अश्वत्थामा मारला गेला तर त्याच्या आईला किती दुःख होईल, तिनं काय पाप केलेलं आहे, त्याला मारू नका. भगवंतानी सांगितलं, द्रौपदीनीही सांगितलं, आणि त्याच्या मस्तकावर एक दिव्यमणी होता तो काढून घेतला. भगवान श्रीकृष्णाने त्याला शाप दिला की अश्वत्थाम्या तू महापाप केलंस, झोपेमधल्या लोकांना चिरून काढलेस, जनावर मारावी त्याप्रमाणे महाभयंकर पाप केलंस. तुझ्या सगळ्या अंगाला क्षत पडतील, भेगा पडतील, चिराळेल, रक्तपू त्यातून वाहत राहील, आणि तू असा भ्रष्ट झालेला, स्थानभ्रष्ट झालेला, महारोग्यासारखा सगळीकडे वणवण फिरत राहशील. तुला कधीही मनालाही आणि देहालाही शांती प्राप्त होणार नाही. शाप दिलाय. आणि तसंच घडलं अश्वत्थाम्याच्या बाबतीत. कौरवांच्याकडून एका वेळेला 3 चिरंजीव लढले, लक्षात ठेवा, आणि तरी विजय झाला पांडवांचाच. चिरंजीव वाईट रीतीने होता येतं आणि चांगल्याही रीतीने होता येतं, हा धडा आहे त्यातून मिळालेला. भगवान श्रीकृष्ण कुंतीला म्हणाले, कुंती मी तुझं काय प्रिय करू सांग. पांडवांना राज्य मिळालं. त्यावेळी कुंती म्हणाली, भगवंता मला काही नकोय, मला काही देऊ नकोस, मी भरून पावले. आता माझ्या पुत्रांनी पराक्रम केला आणि धवल यश प्राप्त केलं युद्धामध्ये. क्षत्रिय स्त्रिया त्यासाठीच प्रसूत होत असतात. भीमार्जुनाने माझे पांग फेडले, बास, आणि काय पाहिजे. भगवंत म्हणाले, आत्ये मी सगळ्यांना दिलं, काहीतरी मागून घे. कुंतीनं काय मागावं, आपल्याला धक्का बसेल. ऐकून सुद्धा कुंती म्हणाली, विपदस्संतु नः शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. काय मागणं मागितलं. भगवंता देणार असशील तर आम्हाला दुःख दे. आता कल्पना करा, सप्ताह झाल्यावर भगवान श्रीकृष्ण तुम्हाला प्रसन्न झाले म्हणजे कल्पना करा म्हणतोय आम्ही. इतकी काही सप्ताहात पुण्यही आपण गोळा करणार नाही आहे, त्याला जन्मजन्मांतरीची तपश्चर्या लागते. पण झालेच प्रसन्न. तुम्ही काय मागणं मागाल. सामान्य मनुष्य काय मागेल दुसरं, धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समजते. चला थोडक्यात कुंती म्हणाली, देवा आम्हाला दुःख दे, आमच्या वाट्याला दुःखच येऊ देत. का बरं. त्याचं कारण तिनं पुढे उलगडून दाखवलेलं आहे. ती म्हणती की सुखात तुझी आठवण देवा कुणाला येत नाही, दुःखात येतेच येते. बरोबर आहे ना. आपल्या मनाशी विचार करून बघा. बंगला कोणी बांधला, मी बांधला असं लगेच म्हणतात. गाडी कोणी, अरे मी आणली. ऐश्वर्य कोणी, माझा ऐश्वर्य आहे. स्थावर जंगम माझं आहे. सगळं मी, मला, माझं. आणि एक दुःखाचा चटका बसला की पटकन म्हणतात, काय रे देवा माझ्या वाट्याला दिलंस. अरे चोरा, हे सुख तेवढी तू मिळवलीस काय आणि दुःख तेवढं देवाने दिलं काय. मग असं म्हणणं, सुखही देवाचंच आणि दुःखही त्याचंच. म्हणून आपल्याकडे तत्वज्ञान सांगतं की आई एखादा रपाटा सपकन घालते एकदम. पोर लहान असतं त्याला कळत नाही आईने का धपाटा घातला, पण ते मोठं झाल्यावर कळतं. तसं आपल्या वाट्याला सुख नाही, दुःख का आली. आपल्या वाट्याला जी दुःख येतात ना, तो ईश्वराने आपल्याला घातलेला धपाटा आहे असं समजावं. ईश्वर धपाटा घालतो आपल्या वाट्याला दुःख येतात म्हणजे. तसा धपाटा का असतो. मनुष्य जितका प्रगल्भ होईल तसं कळत जातं आपल्याला. ही तर गंमत आहे तत्वज्ञानाची. तथास्तु म्हटले भगवान श्रीकृष्णाने. आणि गांधारी, धृतराष्ट्र हे सगळे वनामध्ये निघून गेले. विदुर त्यावेळेला त्यांच्याबरोबर कुंती गेली. आश्चर्य वाटेल आपल्याला. आयुष्यभर जिला ज्यांनी छळलं त्या धृतराष्ट्र आणि गांधारीची सेवा करण्यासाठी कुंती जंगलामध्ये गेली, वनामध्ये गेली. युधिष्ठिर म्हणाला, आई एवढा मी पराक्रम केला, आता सगळं भारताचं राज्य प्राप्त झालं आणि तू वनामध्ये निघालीस. त्यावेळी ती म्हणाली, बाळा तुला असं का वाटलं की हे राजवैभव उपभोगावं म्हणून मी तुम्हाला युद्ध करायला सांगितलं. नाही, माझ्या पतीबरोबर मी यज्ञ केले, राजवैभवाचा उपभोग घेतलेला आहे. आता माझं कर्तव्य आहे. गांधारी आणि धृतराष्ट्र हे दुबळे झालेत, अशक्त झाले.
दोघांनाही दिसत नाही, कुंतीच्या डोळ्यावर पट्टी, धृतराष्ट्राला दिसत नाही. वनामध्ये ते काय करतील? सेवक नाहीत, दास नाहीत, नोकर नाहीत, काय करतील? माझं कर्तव्य आहे मी जाऊन त्यांची सेवा करावी. आणि कुंतीनं वनात जाऊन त्यांची शेवटपर्यंत सेवा केली. अद्भुत घडलं. किती उदार मन या कुंतीचं असलं पाहिजे. पण हा जो उत्तरेचा पुत्र तो मृतच जन्माला आला आणि उत्तरेनं फार शोक केला. किती शोक करावा तिने. ती म्हणाली, कृष्णा, सगळेजण मला म्हणत होते, माझी इच्छा होती की पतीबरोबर सती जावं, तुम्ही सगळ्यांनी मला थांबवलं, कारण पांडवांचा वंश पोटामध्ये वाढव. आता मी सतीही नाही आणि माताही नाही, कारण पोर जन्माला आलं तेच मृत आहे मुळामध्ये. म्हणजे माझ्या आयुष्याला कृष्णा काय अर्थ राहिला सा. सुभद्रेनं टाहो फोडलाय, द्रौपदीनं, कुंतीनं, उत्तरा तर इतकी रडली. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने तिला सांगितलं, उत्तरे बाळे, चिंता करू नकोस. आणि महाभारतामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे. वर्णन असं आहे, भगवान श्रीकृष्ण त्या जिथे तो मृतपुत्र जन्माला आलेला होता शिबिरामध्ये, तिथे आले. वर्णन असं आहे, भगवान श्रीकृष्णाने हातपाय धुतले. भगवंत सुद्धा हातपाय धुत बर का. आता काय घुसतात म्हणून सांगू, एकदम थेट स्वयंपाक घर, भस्कन शीत कपाट उघडायचं आणि काय आत असतं कोण असतो ते घेऊन थेट तोंडा. पायामध्ये बूट तसेच असतात. भगवान श्रीकृष्ण सुद्धा हातपाय धुत असत. उल्लेख आहे, हातपाय धुतले. पुढे वर्णन आहे, आचमन केलं भगवान श्रीकृष्णाने, स्मरण केले आपल्या वाडवडिलांचं आणि तर्जनी वर केली. आणि भगवान श्रीकृष्ण इतकं उत्कट वचन बोलले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, उत्तरे, तुम्ही सर्वजण ऐका, हिच्यास आहेत. आजपर्यंत मी धर्मानच चाललेलो असेन. आयुष्यात मी कधी असत्य भाषण केलेलं नसेल. केशी इत्यादी राक्षसांना धर्माप्रमाणेच मारलेलं असेल. माझ्या मात्या पित्यांची मी उत्कट सेवा केलेली असेल. नीती सदाचाराचा पथ मी कधीही सोडलेला नसेन. तर हा मृतपुत्र हा जिवंत होऊ दे, याला संजीवन लाभू दे. आणि काय आश्चर्य घडलं की त्या पुत्राला संजीवन प्राप्त झालं. चलनवलन सुरू झालं आणि उत्तरेचा आनंद काय विचारावा. तो दोन्ही डोळ्यातून घळघळा गंगा यमुनेच्या रूपाने व्हायला लागला. त्या बाळाला आपल्या पोटाशी धरून तिने अनंत वेळेला इतकं वात्सल्याचा वर्षाव केला त्याच्यावर. पर इक्षित म्हणजे डोळ्यांना जो आता पर झालेला होता, पुन्हा कधी दिसणारच नव्हता, त्याला भगवंतानी पुन्हा जिवंत करून परत आणला. म्हणून त्याचं नाव पडलं परीक्षित. त्या परीक्षिताचा विवाह झाला. त्याच्या पत्नीचं नाव इरावती. त्याच्या पोटी जन्मेजय इत्यादी 4 पुत्र जन्माला आले. आणि एकदा हा अतिशय न्यायाने राज्य करणारा हा राजा बाहेर गेलेला असताना त्याने एक भयंकर दृश्य पाहिलं. एक कोणीतरी अत्यंत विद्रूप मनुष्य गायी बैलांना झोडपत होता, अतिशय अमानुषपणे मारत होता. त्या निष्पाप गायीला तू का मारतोयस असं म्हटल्यानंतर रूप काय सुंदर. तो अतिशय महाभयानक पुरुष म्हणजे मानवी देहामधला क्रोध होता. त्या 4 पायांवर उभे असलेल्या गायीला म्हणजे ते भूचं प्रतीक आहे, पृथ्वीचं प्रतीक आहे आणि धर्माचं प्रतीक आहे. त्याचे 4 पद आहेत. एक आहे तप, दुसरं आहे पावित्र्य, तिसरी आहे दया, चौथं आहे दान. त्याच्यावर उभे हे धर्माचे पायच तो मोडून काढायला निघालेला होता. त्यावेळेला अडवलं, या राजाने त्याला अडवलं आणि त्यांनी सांगितलं, मी तुला त्या गायीला मारू देणार नाही. तेव्हा तो क्रोध म्हणाला, मग यांना कुठेतरी जागा तरी द्या. ती जागा दिली म्हणे. कशामध्ये दिली? गर्वामध्ये दिली, आसक्तीमध्ये दिली, मदामध्ये दिली, अधर्मामध्ये दिली. द्यूतामध्ये असत्य असतं आपल्याला माहिती आहे. तेव्हा असत्याला जागा दिली ती द्यूतामध्ये दिली. मदाला, मस्तवालपणाला म्हणजे मद्यधुंद होतो ना, म्हणून मद्यपानामध्ये मदाला जागा दिली. आसक्ती मानवाच्या मनामध्ये सुप्त असते आणि त्यातून तो पाप करायला प्रवृत्त होतो, म्हणून व्यभिचारामध्ये आसक्तीला जागा दिली. निर्दयता हिंसेनच होते, म्हणून हिंसेला निर्दयतेमध्ये जागा दिली. तेव्हापासून म्हणे कलियुगामध्ये हे स्थिरावले.
भगवान श्रीकृष्णाने ज्या दिवशी पंचभौतिक देह टाकून दिला त्या क्षणापासून कलियुगाला प्रारंभ झाला. असत्य, गर्व, कामवासना, वैर हे त्यातून निर्माण झाले. आणखीन एक तेवढं पुरेसं वाटलं नाही म्हणे कलीला, म्हणून तो म्हणाला आणखीन एक जागा दे. ती रजोगुणामध्ये दिली आहे. ती रजोगुणाची जागा म्हणजे सुवर्ण, सोनं. त्याच्यासाठी जगामध्ये इतके आजपर्यंत खून पडलेत, मारामार्या, चोऱ्या झालेल्या आहेत की त्याची गणती सुद्धा आपल्याला करता येणार नाही, इतकं ते महाभयंकर घडून गेलेलं आहे. आणि म्हणून ही कलियुगाची 5 स्थानं आहेत. कलियुग आलं आणि परीक्षिताच्या मनामध्ये कलीनं प्रवेश केला. हा राजा एकदा शिकारीला गेलेला होता आणि शिकारीला गेलेला असताना इतका थकला, इतका श्रमला, इतकी तहान लागली आणि समोर त्याला एक आश्रम दिसला आणि म्हणून त्या आश्रमामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि पाहतो तर तिथे अतिशय तपस्पूत असा ऋषी हा ध्यानमग्न बसलेला होता. त्यांचं नाव शमीक. हे शमीक त्या ध्यानामध्ये बसलेले होते. अशा वेळेला राजा पुढे गेला आणि तो म्हणाला, मी अतिशय तहानलेलो आहे, या भारतवर्षाचा राजा आहे, माझं नाव परीक्षित, मला पाणी द्या. आता खरं तर आश्रमात त्याला अन्यत्री कुठे मागता आलं असतं. हा ऋषी आपल्या तपामध्ये इतका दंग झालेला होता की राजाचे शब्द त्याच्या कानावरच पडले नाहीत. त्याचा परिणाम असा झाला की राजा इतका संतापला. त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर एक साप मेलेला शेजारी पडलेला होता. तो साप धनुष्याच्या टोकाने त्या परीक्षित राजाने उचलला आणि त्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये घातला. त्याला पत्ताच नाही, कारण तो ध्यानामध्ये इतका मग्न झालेला होता. थोड्या वेळानंतर त्या शमीकाचा पुत्र, त्याचं नाव होतं शृंगी, तो परत आला आणि पाहतो तर ध्यानमग्न बसलेल्या आपल्या पित्याच्या गळ्यामध्ये कुणीतरी मृत साप घातलेला आहे. त्याला अलौकिक आत्मज्ञान ब्रह्मविद्या प्राप्त होती. त्याला कळलं की हे परीक्षित राजाचं कृत्य आहे. त्यावेळेला त्यांनी एकदम शाप दिला आणि सांगितलं, हे परीक्षित राजा, तू महापाप केलंस. अशा तपस्पूत आचार्याला, एका महर्षीला, तो ध्यानमग्न असताना त्याला कल्पना न देता त्याचा अवमान करून त्याच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकलास. मी तुला शाप देतो, आजपासून 7व्या दिवशी तक्षक तुला दंश करेल आणि तुला मृत्यू येईल. हा शाप वाऱ्यासारखा पसरला आणि काळीज परीक्षिताचं करपून गेलं. तो राजप्रासादात परत आला आणि त्याचं मन अगोदरच प्रायश्चित्त रूप झालेलं होतं की मी काय हा भयंकर प्रकार करून बसलो, माझ्या हातून चूक घडली. आणि एवढ्यात शृंगी ऋषीचा शाप त्याच्या कानावर येऊन पडला. तो आल्याबरोबर राजानी राजप्रासादाचा त्याग केला. त्यांनी अनशन व्रतालाच प्रारंभ केला. गोडधोड टाकून दिलं, राजवस्त्र टाकून दिली, सामान्य वस्त्र परिधान करून हा राजाना हस्तिनापूर इंद्रप्रस्थाप जो निघाला तो हरिद्वारला आनंद घाटावर आला. आनंद घाटावर तो येऊन बसला आणि परमेश्वराची प्रार्थना करतोय, माझ्या हातून हे महापाप घडलं. तेव्हा अत्यंत विद्वान अशा या महर्षीचा शाप, ज्यांनी दीर्घकाल तपश्चर्या केलेली आहे आणि साक्षात जो अग्नीसारखा आहे, तो कधीही वाया जाणार नाही. कारण शमीक आणि शृंगी अलौकिक गुरु आणि शिष्य होते, पिता पुत्रही होते. आता म्हणे कसे झालेत गुरु शिष्य? लोभी गुरु लालची चेला म्हणतात. लोभी गुरु लालची चेला, मग काय होणार? होय नरक में ठेलम ठेला. दोघांना नरक ठेवलेलंच आहे असं म्हणतात ना. तर शृंगी काय आणि त्याचे वडील काय, दोघेही तपश्चर्येनं पराकोटीचे पावन झालेले अग्नीसारखे तेजस्वी होते. आणि राजाला आपलं भवितव्य दिसलं. पण त्याचं पूर्वसुकृत असं होतं, कृष्णाच्या स्पर्शानं तो जिवंत झालेला होता. त्यामुळं त्याला योग असा आला की प्रत्यक्ष शुकाचार्यांचं तिथे आगमन झालं. प्रत्यक्ष शुकाचार्य तिथे आले आणि राजाने त्यांच्या चरणाला मिठीच घातली. आणि तो म्हणाला, प्रभो, माझ्या हातून असा अपराध घडलेला आहे, महापाप घडलं आणि शृंगीनी मला शाप दिलेला आहे. मला माहिती आहे की मला आता मृत्यू अटळ आहे, पण त्या मृत्यूला सामोरं जाण्याचं धैर्य
आपल्याकडून तत्वज्ञान ऐकून मला लाभावं, एवढी आपल्या चरणाशी प्रार्थना आहे. त्या शुकाचार्यांनी ओळखलं की आता याला खऱ्या अर्थानं वैराग्य प्राप्त झालेलं आहे, आता याला भागवताचा उपदेश करायला हरकत नाही. म्हणून शुकाचार्यांनी त्या आनंद घाटावर सप्ताहभर या राजाला भागवत सांगितलं, तीही भागवताची कथा. आज केवळ तुम्हाला त्याची पार्श्वभूमी आणि भागवत का सांगितलं गेलं याचा इतिहास कथन केला. फक्त याचा अधिकारी कसा असावा, म्हणजे असं पाप करणारा नसावा, पण अंतःकरणामध्ये कुठेतरी आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविकाचे चटके बसलेला, दुःख वाट्याला आलेला, परमार्थ साधना आपल्या हातून घडावी अशी उत्कट इच्छा मनामध्ये असलेला, मुमुक्षू असलेला, असाच कथा ऐकायला अधिकारी सत्पात्र असतो. तसा परीक्षित होता. आपण सगळे तसेच धन्य कृतार्थ आहात, म्हणून तर अत्यंत प्रेमाने भागवत कथा ऐकायला आलात. यालाच म्हणायचं मुमुक्षुत्व जागणं. आणि केवळ प्रेयस नाही तर श्रेयसाचा स्पर्शही आपल्या चित्ताला व्हावा, आपण उन्नत व्हावं, मानवी जीवन धन्य आणि कृतार्थ करून टाकावं, या भावनेनं आलात. परीक्षिताच्या अंतःकरणात तीच भावना होती, म्हणून भागवत सांगितलं. त्या भागवताच्या अंतरंगामध्ये उद्यापासून आपण प्रवेश करणार आहोत. आज जो इतिहास ऐकला तो श्रद्धेनं आपण आपल्या अंतःकरणामध्ये साठवूया. भागवत महात्म्य सांगितलं तेही मनामध्ये धारण करूया. आपापल्या घरी गेल्यावर त्याच्यावर थोडंसं चिंतन करूया, त्याच्यावर थोडासा विचार करूया, म्हणजे ते मूर्त आणि मुरलं मनामध्ये, चित्तामध्ये आपल्या, की थोडं तसं आचरणही मानवाच्या हातून घडतं. ते व्हावं अशी प्रार्थना जगन्नियंत्याच्या चरणी आज आपण सर्वांनी करायची. भागवताची आरती गायची आणि नंतरच मग आज विरमायचं. योगेश्वर श्री कृष्ण महाराज की जय. प्रभू जय देव जय देव श्रीमद्भागवता पठणे मनने पठणे भक्ती एकाता. जय देव जय देव वेदाचे हे सार पाहे रसभरित लक्ष लक्षण आहे लक्षित. जय देव जय देव जय देव जय देव श्रीमद्भागवता श्रवणे मनने पठणे भक्ती माता. जय देव जय देव द्वादश स्कंदामध्ये श्रीहरीची लीला 335 अध्याय गाती गोपाळा. जय देव जय देव जय देव जय देव श्रीमद्भागवता श्रवणे मनने पठणे भक्ती माता. जय देव जय देव 18 सहस्र श्लोक गाती ऐकती ज्यासी हरी भक्ती त्यासी तत्प्राप्ती. जय देव जय देव जय देव जय देव श्रीमद्भागवता श्रवणे मनने पठणे भक्ती माता. जय देव जय देव गायत्रीचे मंत्र रूप